लेग आणि डीप पॉइंट हे दोन खेळाडू सर्कलच्या बाहेर पहिल्या शतकामध्ये आपण ठेवत असते. मेंढीतरी पॉवर पहिल्या षटक पहिल्या टेबल निर्धाव केला. राकेश प्रभूकडनं हायवे अँड कडनं गोलंदाजी करत असताना समोर एक नामवंत फलंदाज ज्याने निश्चितच बंधन पालघरसाठी असंख्य सामने खेळताना आपल्या बॅटीतून अनेक सामने जिंकून देण्याचं काम केलंय. तो प्रेमित राऊत मॅन ऑफ अकरपट्टीचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. विद्यमान सरपंच म्हणून कार्यरत असणारा हा खेळाडू आपण पाहत आहात. चुकीच्या एंडला थ्रो केला. भावेश पटेलवर ग्रहणाची साथ बघायला मिळते. इथे बघता बघता तिसरी धाव देखील पूर्ण केली जाते. विकेट किपर वन शॉट पंच म्हणतात वन शॉट. या वन शॉट केलाय. हे दोनच धाव तुम्हाला बघायला मिळतात. दोन धावांचे खातं उघडलं. एच आर जी पूर्वी 11 या संघाने धावसंख्या 2. चान्स होता धावबाद होण्याचा पण चुकीच्या अँडला केला. कारण खऱ्या अर्थानं बघितलं तर अर्ध्या पिच पेक्षा पुढे खेळाडू उभा होता. चांगला अँड किपर बोललो पण आवाज पण गेलाय. कारण क्षणार्धामध्ये तुम्हाला हे सर्व काही करायचं असते. सुजल मोरे आपण बघितलं मॅन फॉर्म साई सापडेश्वरचा खेळाडू काय क्रिकेट खेळले तो. नुकत्याच झालेला माहीमध्ये लिदर क्रिकेटचा विजेता संघ साई सापडेश्वर आपण बघितलं. काही जबरदस्त त्याचं स्वागत केलं गेलं. सारोड महोत्सव 13 शिवकन्याच्या ग्रुपमध्ये झाला. तिथे साईड स्क्रीनवर अनेक गावकऱ्यांना प्रतिष्ठेचा अभिमानाचा सण तिकडे आमच्या माध्यमातून उपभोगता आला. तो साई सापडेश्वरचा डावखुरा फलंदाज 3 वर्षामध्ये ज्याने नाव कमवलंय ना तो साई सापडेश्वर संघ आपल्याला बघायला मिळतो. अतिशय नामवंत क्रिकेटपटू त्यांच्याकडे तुम्हाला बघायला मिळत आहेत. ओहो हो खो काय करत होता. सरळ चेंडू गेला. शॉर्ट मिळत तरी पहिल्या टेबल चुकले. बाकी चेंडूवर लक्ष होतं आणि अशा पद्धतीने पहिला झटका गोल्डन टचचा शिकार बनलाय तो सुजल मोरे. थँक्यू थँक्यू. आशिष आशिष परब या पण प्लीज. निश्चितच या गीताने खूप मोठी मोहर छाप सोडली होती सारोड महोत्सवामध्ये. उत्कृष्ट 3 नृत्यापैकी या नृत्याचं निवड केली गेली होती आणि त्या कलाकारांनी तिकडे विजय संपादन केला होता. आता बाकी एक मोठा खेळाडू ज्याने वंदे मातरम संघार्थाने गजवलं, ज्याने आमचं ब्रिजाई संघ गाजवलं, जो आमच्या रिटॉर्ड संघासाठी खेळला, असं अतिशय उत्कृष्ट सर्वांचा आवडणारा आयुष्यभर क्रिकेटसाठी झटला आणि क्रिकेटवर आयुष्यभर ज्याने प्रेम केला ते खेळाडू म्हणजे स्वप्नील घरत तुम्हाला बघायला मिळतोय. वंदे मातरम संघ नजरेसमोर आणताना आपल्या स्वतःच्या खर्चाने स्वतःच्या विश्वासाने स्वतःच्या खिशातल्या पैशाने खेळणारा वंदे मातरम संघ तो म्हणजे आमचा आयोजक आणि खऱ्या अर्थाने प्रत्येक खेळाडूला क्रिकेट दाखवणारा तो बघायला मिळतोय. अनेक अकरपट्टी उनबाट फोपरचे खेळाडू तुम्हाला वंदे मातरम संघातून बघायला मिळाले. त्याचा करता करविता खऱ्या अर्थाने स्वप्नील घरात बघायला मिळतात. अभावचं फोटीचं क्रिकेट देखील चांगल्या पद्धतीने खेळताना अनेक मैदानं गाजवलीत. उचळी असो, चिंचणी गावदेवी असो, वाणगावचं मैदान असो, पालघरचं मैदान असो, मनोरचं मैदान असो, पास्तोलचं मैदान असो, बीआरसी असो, टॅप्स असो आणि बेटेगावचं मैदान असो. स्वप्नील घरात चांगला अंडर केलाय. सरळ चेंडू जातो मिड विकेटच्या रिझनला. एक धाव तिकडे बघायला मिळते. चेंडूच्या पाठीमागे खेळू येईल का आणि बघता बघता डेंजर आणला आहेत ते म्हणजे प्रेमित आणि बघता बघता थर्ड अंपायर फेल केला इकडे. चला या तिसरे पंच आमचे आहेत. यस तिसरे पंच बघतील आपला डिसिजन देतील. आशुतोष व्यवहारे हे आमचं निरीक्षण करतात. अतिशय नामवंत पंच, थ्रो गोलंदाज धडक असणारे हे पंच म्हणून प्रख्यात झाले. सुरुवातीच्या काळामध्ये सर्वप्रथम मी त्यांना डहाणूला आणलं. विशाल नांदेस्कर चषक होतं तिथे बाकी 28 थ्रो गोलंदाज काढले. त्यानंतर स्वप्नील भाऊच्या टुर्नामेंटला आपण त्यांना आणलं परनाईच्या मैदानावर आणि मग तिथून या भागात ते प्रत्येकानं आवडत गेले आणि प्रत्येकाने बोलत गेले. सर आमचे पंचायत ते काम करतील ते तेव्हा सांगतील त्यामध्ये डिक्लेअर करूया. सेफ नॉट आउट. स्वप्नील घरात न्यू बॅट्समन आपण बघितलं. 2 धाव बघायला मिळत. खऱ्या डेंजर आणला होता पण जबरदस्त बॅट त्यांनी लँडिंग केली आणि सुरुवातीलाच म्हटलं की दोघं नामवंत क्रिकेटपासून असंख्य वर्ष क्रिकेटची सेवा करणारे
खेळाडू आपण बघितले. फलकावर धावसंख्या आहे ती 4 धावा. कारण सुरुवातीच्या 3 मध्ये वन शॉट होतं. पुन्हा एकदा राकेश प्रभू अब्सोल्युटली अतिशय सुंदर गोलंदाजी हाताळताना आपण बघत आहात. हो, इथे बाकी चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतो. दोन्ही कट करण्याची क्षमता आहे या गोलंदाजाकडे. त्याच्या क्रिकेटचा अप्रतिम केलेला सिमचा खूप चांगला उपयोग केलाय. डॉट चेंडू तुम्हाला बघायला मिळालं. खऱ्या अर्थानं सुरुवातीच्या काळामध्ये हवा सुटली होती आणि आता बाकी हवा थांबलाय. कालच्या दिवसात दुपारच्या सत्रामध्ये हवा तुम्हाला बघायला मिळाली होती. निलेश पाटील संघ पराभव झाला. 77 धावा करता नाही. बिरसा मुंडा खैरापाटा पहिला विजय संपादन केलं. इथे बाकी फुलटच चेंडूला भावेश पडेच्या हातामध्ये थँक्यू. चला वळूया आपण मॅन ऑफ द मॅचच्या अवॉर्ड कडे. उत्सव आमच्या समोर जोडले गेले आहेत. रुपेश सरांच्या शुभ हस्ते आपण देऊया प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड. आपण बघताय सुंदर टी शर्ट बी स्पोर्टच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड उत्सव. दरम्यान उत्सव मॅचला होते स्टार्ट. फक्त मॅन ऑफ द मॅच घेताना कसं फील होते? खूप छान वाटते आणि ह्या ग्राउंडवर खेळायला खूप मजा येते. तर वळूया आपण ऑन गोईंग मॅच कडे. ओटू कॉमेंट्री स्टुडिओ. चला आता बाकी तुम्हाला गोलंदाज बघा निरंजन. दोन नामवंत क्रिकेटपटूचा भरणा असणारा तुम्हाला सरकार हा संघ बघायला मिळतो. सहकार तीन खेळाडू आपण सर्कलच्या बाहेर ठेवू शकतात. 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर तुम्हाला डीप लॉंग ऑफ बघायला मिळते. डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग हे 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर तुम्हाला बघायला मिळतात. निरंजन भरत नावाचा एक अष्टपैलू खेळाडू अतिशय दर्जेदार गोलंदाज महाराष्ट्राच्या क्रिकेटच्या पटलावर याचं सातत्यपूर्ण नाव घेतलं गेलं. इथे बाकी चेंडू टटोळा सरळ जातो मिड विकेटच्या रिझनला. इथे बाकी चेंडूच्या पाठीमागे स्क्वेअर लेग पर्यंत पोहोचेल का? व्हॉट अ कॅच! काय जबरदस्त झेल घेतला गेला. राकेश प्रभू शेवटच्या खेळावर पाहत होते. उंच उंच बॉलने गेले आणि बघता बघता स्क्वेअर लेगच्या पुढे जाऊन मिड विकेटला अप्रतिम झेल पकडताना पाहायला मिळाला. काय म्हणाल हा झेल घेतला बरं. कशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन ऍथलेटिक कसा असावा. जबरदस्त चित्ताप्रमाणे चेंडू शेवटपर्यंत धावत गेला आणि क्षणार्धामध्ये अप्रतिम झेल टिपताना आपण राकेश प्रभू यांना पाहिलं. यस दीपक सर खऱ्या अर्थाने युवावर भार दिला नाही. होता खेळाडू तिकडे परंतु राकेशने सांगितलं मी घेतो कॅच आणि एक कम्फर्टेबल कॅच सेफ झोन मध्ये सेफ हँड मध्ये कॅच केला आणि मोठा विकेट होता. स्वप्नील भाऊ खऱ्या अर्थाने डाव्या हाताचा फलंदाज या मैदानावर थोडा घातक आहे. वारा खूप वाहतोय. एज जरी लागली तरी षटकार जाऊ शकतो अशी परिस्थिती आणि स्वप्नील भाऊ एक्सपिरियन्स आहे. 40 प्लसचे ते खेळाडू आहेत. सातत्याने चांगला क्रिकेट खेळला आणि त्यांचा विकेट मिळवणं खूप महत्वाचं होतं. आणि उर्वी 11 बद्दल सांगणं झालं SRG उर्वी 11 जी मैदानाच्या आतमध्ये खेळत आहे. गतवर्षीय डिपेंडिंग चॅम्पियन टीम आहे. मागची BPL ज्या टीमने विन केली होती तो संघ मैदानाच्या आतमध्ये पहिल्या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. धावा झाल्यात दुसरी ओव्हर आणि 5 धावा. स्कोरबोर्ड थोडं खराब आहे. सुधरवावं लागेल. 2 विकेट गेल्यात परंतु प्रीमित अनुभवी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅट्समन येतोय. बॅटिंग टीम एक एक्स्ट्रा पाठवण बघा. बॅटिंग टीम युट्यूब लाईव्ह स्पर्धा आहे. ऋषी आलेला आहे मॅन फॉर्म पोफरन नवीन बॅट्स मैदानाच्या आतमध्ये आणि बघूया कशा रीतीने खेळतोय तो. पहिला बॉल फेस करेल. समोर एक दिग्गज लेजेंडरी खेळाडू मॅन फ्रॉम पास्तळ निरंजन. ओहो पहिलाच बॉल फसवलं होतं अगदी या जाळ्यामध्ये फलंदाजाला परंतु नशिबाची साथ मिळाली. चेंडू एज लागून सेफ झोन मध्ये पडतोय. एक धाब्याने स्कोर कार्ड 6 आपल्याला पाहायला मिळते. प्रेमीला चालावं लागेल. गोटे बघा तुम्हाला खेळायला चान्स मिळाला. तुम्ही या मैदानात खूप चांगलं काम केलं आणि भावेश आज मैदानाच्या आतमध्ये बघलं. भावेश पटेल बघा कशा पद्धतीने बघायला मिळेल. भरोसा टाकला भावेश पटेलच्या फिल्डिंगवर. कुठतरी वाटतं की आपण त्याच्यापेक्षा चांगले आहेत. आपल्या देखील संघात बघायला पण संघाने भावेशवर विश्वास दाखवलाय. इथे चेंडू थोड्या महिन्यात ट्रॅव्हल होते. एक धाव तुम्हाला बघायला मिळते. थोडीशी प्रॉब्लेम होते. बघता बघता 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. जबरदस्त बघायला मिळतात. क्षेत्रक्षण पुष्कर हा देखील चांगला खेळ. तुम्हाला 2 धावसंख्या 2 निवडते आणि धावसंख्या होते ती 8. कसं वाटते बघा एकंदरीत बघा भरोसा दिला असा खेळाडू आपण आत्मविश्वास एंटरटेनमेंट करायला पाहिजे. खेळाडूमध्ये प्रोत्साहित करायला पाहिजे. नक्कीच भावेशने देखील बेटीगाव टीम कडून खेळत असताना
चांगला क्रिकेट खेळलेला आहे. त्यामुळे या मैदानाचा एक्सपिरियन्स खूप मोठा आहे. आणि आपण बघू शकता शॉट फायनलला तो उडपाय. फटका चांगला डीपमध्ये पुन्हा एकदा मात्र पुष्कर इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळणार. थोडं डिफिकल्ट आहे इकडे फील्डिंग करणं. अगदी थोडं वर खाली देखील आहे आणि उतार देखील आहे. त्यामुळे जज करणं थोडं अवघड होते. पुष्कर आपण बघू शकता पास्तळगावचा खेळाडू. 3 आपल्याला पास्तळगावचे खेळाडू देखील पाहायला मिळतात. प्रसाद राऊत अगदी आपण बघू शकता शॉर्ट थर्डमॅनला आताच त्याला मुलगा झाला म्हणजे वडील झालेले आहेत. अगदी 3 लेफ्ट गोलंदाज आहेत. प्रसाद राऊत आहे की चांगली गोलंदाजी करतो. इथे पॅडल स्वीपचा प्रयत्न केला. अप्रतिम क्षेत्ररक्षण. काय क्षेत्ररक्षण सजवलंय. प्रति महारथी संघ प्रसाद राऊत हा देखील बीएससी झाला. आरटीडीसी मध्ये कामाला लागला. पण तत्पूर्वी त्याची देखील गोलंदाजी आपण चांगली बघितलंय. पण इथे जरी 50 धावा झाल्या तरी खूप चांगली गोलंदाजी तुम्हाला एसआरजी उर्वी 11 संघाकडे तिथे देखील चांगले नामांकित गोलंदाज बघायला मिळतात. आऊट अपील पंचांचं बोटवर या बेस मात्र 3 स्टंप समोर पकडलंय फलंदाज ऋषीला. बॅक टू डगआउट हा मला वाटते तिसरा झटका लागला बॅटिंग टीमला. आणि धाब्याचा विचार केला धावा झाल्या त्या म्हणजेच 9 आणि 2 ओव्हर मला तर वाटते इकडे समाप्त झाले. ही क्वालिटी आहे एक्सपिरियन्स गोलंदाजाची बघा. एक पण एक्स्ट्रा नाही काही नाही. अगदी लाईन टू लाईन आणि 6 बॉल फेकणं. हे कुठे ना कुठे युवा खेळाडूकडून पाहायला मिळत नाही. दीपक काय म्हणणार काल भरपूर वाईट भरपूर नो हैराण झाले होते तुम्ही. काल झेल देखील खूप सुटले होते. काल वाईड नव्हते केले होते. आपण आज बाकी बघितलं की एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर. एक मोठं खेळाडू आहे. महाराष्ट्राच्या क्रिकेट पटलावर खूप मोठं नावं घेतली जातात अशी मोठमोठे खेळ तुम्हाला बघायला मिळतात. मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं मनोज राऊतला तुम्ही पाहिलं, किरणला बघितलं. तशाप्रमाणे पण मनोज राऊतने काय गोलंदाजी केली. एवढं कौतुक करावं. आता बाकी हा बॅटर होतो. ह्याच्याकडे खूप चांगली बॅटिंग करण्याची क्षमता आहे. हा देखील फोपनारचा अपकमिंग यंग टॅलेंट म्हणून बघितलं. हा भव्य आहे. यस भव्य तुम्हाला बघायला मिळतं. खूप चांगली क्लास फलंदाजी करण्याची क्षमता आहे. यस भव्य नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. पुन्हा राकेश प्रभू बाकी हटवतात. राकेश प्रभू आपलं दुसरं वैयक्तिक संघाकडून तिसरं. आता बाकी फील्ड डिस्ट्रिक्ट संपली जाईल. 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर, 4 खेळाडू सर्कलच्या आत. ऑफ गुड फील्ड सजवताना तुम्हाला बघायला मिळते. म्हणजे मिड ऑन स्क्वेअर लेग डीप गली तुम्हाला बघायला मिळते. डीप पॉईंट बघायला मिळते आणि डीप लॉंग ऑफ डीप कव्हर बघायला मिळते. माफ करा डीप पॉईंट नाहीये. चेंडू टटवलाय निघून जाईल का. प्रॉपर टायमिंग झाला. मिड विकेटच्या डोक्यावर 6 धावा कडकडी षटकार तुम्हाला बघायला मिळतो. प्रेमिकच्या बॅटन व्हॉट अ शॉट. थोडा शॉर्ट ऑफ रेंज बॅक फुटला गेला. प्रॉपर टायमिंग केलं आणि चेंडूला पूल करून दिलाय. ते मिडॉनच्या डोक्यावर शब्द आहे बघा. मी म्हटलं ना हा खेळाडू आणि इकडे एक इनिंग माझ्या आठवणीतली ओपन 50ची स्पर्धा होती आणि सामना चालला होता. संध्याकाळी बरोबर 60 हवा सुटली होती आणि तिकडे समोर संघ होता मॉडर्न शिरगावचा आणि एकाच साईडला फलंदाजी करत असताना आपण पाहिलंय भरमसाठ वाराच्या विरुद्ध ती कालच्या दिवसामध्ये जी परिस्थिती सुरुवातीला साऊथ आफ्रिकेची होती ना, अशी थोडी एसआरची उर्मिला टीमची आहे. षटकार आला परंतु धावसंख्या तेवढ्या नाहीत. पहिल्यांदा हे 2 ओव्हर जे आहेत पॉवर प्लेच्या त्या थोड्या कमी धावेच्या पाहायला मिळाल्या. 90 धावा आल्या. त्यानंतर मात्र न्यूझीलंडकडून ॲलनने जी बॅटिंग केली काल T20चा विश्व रेकॉर्ड देखील केला. वर्ल्ड कपमध्ये सर्वात फास्ट सेंचुरी 33 बॉलमध्ये त्याने पूर्ण केली. ही क्वालिटी आहे राकेश प्रभूची. मोठ्या खेळाडूची ओळख असते. षटकार जरी आला पुढचा बॉल तो नव्याने चांगला टाकतो. काय म्हणणार या बॉलबद्दल स्लो बॉल? निश्चितच एक अस्त्र वस्त्र आहे आणि खूप चांगला क्वालिटी मोठा खेळाडू. राकेश प्रभूचा विचार केला की मोठमोठ्या स्पर्धा गाजवणारा अनेक राज्य घेऊन आलाय आणि त्याचा अनुभव तो बघायला मिळतो. आणि पालघर जिल्हा जो म्हटला तर खूप मोठं क्रिकेट. पण आता काय झालं माहितीये का. फॅकल्टी मध्ये झालं आणि पुढच्या काळामध्ये मला वाटतं प्रीतम बारी ज्या पद्धतीने प्रज्योत अंबिरे राकेश प्रभू असे खेळाडू तुम्हाला बघायला मिळतात. गौतम म्हणा अंगी म्हणा असे खेळाडू बनतील की नाही ही शंका निर्माण झाली. पूर्वीचं क्रिकेट आपण वंदे मातरम क्रिकेट बघा कशा पद्धतीने खेळायचे. अनेक लहान लहान खेळाडू पुढे आणण्याचं काम वंदे मातरम करणं बघायला मिळतं आणि तिथूनच आम्हाला एक रणजीपटू बघायला मिळाला अगदी पुरेशी. त्याला सुरुवातीच्या काळात वंदे मातरम खेळला जिद्द खेळला. नंतर पहिल्या सिलेक्शन मध्ये टाटाचं सिलेक्शन झालं पुन्हा बघायला पाहिजे. आहा काय क्लास टायमिंग केलाय. रडण्या माणसाला हसवायचं कसं दुःखी माणसाला सुखात कसं आणायचं हे तुला प्रेमिककडनं बघायला मिळतंय. का म्हणा लोकांनी गावाचा सरपंच निवडून दिलं का म्हणा लोकांनी एकमताने मतदान करून निवडून दिलं ह्याचं दाखवताना राजकारणात ना समाजात फक्त क्रीडाकडे देखील चमकताना आज इकडे बघायला मिळतं. एकार्थी घाताघाती गोलंदाजी होत असताना क्षणाचा शॉट ऑफला चेंडूचा पुरेपूर फायदा उचलला ना प्रेमिक राऊत हा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. डीजे
थँक्यू. अगदी बघायला गेलं ना दोन दिग्गज खेळाडूंमध्ये ही लढत आहे. तर हे आपल्याला पाहायला मिळणारच. कधी राकेश प्रभू हवी असणार तर कधी प्रेमित राऊत देखील हवी असणार. 2 षटकार देखील आलेत, 2 डॉट देखील आलेत आणि स्कोरबोर्ड 21 21 जमा धावफलकावर. निश्चितच म्हणून तुम्हाला वाटतं ना 50-60 धावा जरी झाल्या ना तरी खूप मोठा सामना इकडे बघायला मिळेल. दोन्ही संघामध्ये प्रॉपर ज्याला आपण म्हणतात ना व्यावसायिक क्रिकेटपटू कसे असावे हे तुम्हाला बघायला मिळतात. अतिशय दर्जेदार स्पर्धा. आता बाकी एंड बदललाय. आता बाकी राऊंड विकेट मारा करतायत राकेश प्रभू. आपल्या खूप सारे लोक हाताळत आहेत. फुलटा चेंडू चांगला पहिला टवलाय. डिस्क रिझनला जाईल. इथे बाकी पॅडल केले. फुलटा चेंडू घातक असतो. लो फुलटास खूप घातक. पण त्याही पेक्षा तेवढ्या चांगल्या पद्धतीची हो इथे बाकी धावबाद होण्याचा चान्स होता. लक्ष नव्हतं आणि बघता बघता दुसरी धाव देखील पूर्ण होते. खराब थ्रो. गॅदरिंग चुकीचं झालं आणि अशा पद्धतीने जरी तो छोटा असला तरी त्याला विसरून चालणार नाही. त्या खेळाडूकडे खूप चांगली क्षमता आहे बॅटिंग करण्याची. जबरदस्त बॅटिंग करताना गतवर्षी सरावलीच्या आपण फ्रेंड सरावली आयोजित निलेश मुक्ती चषकामध्ये त्याची फलंदाजी बघितली होती. तोच फलंदाज नॉन स्ट्राईकला आहे. जरी छोटा असला तरी खूप चांगली कौशल्य कुवत बॅटिंग करण्याच्याकडे त्याच्याकडे तुम्हाला बघायला मिळेल. पुढे आपण शेताला बॅकफुटला गेला. एज घेतला. इथे बाकी जबरदस्त फिल्डिंग केलाय. गुड सिंगल. जबरदस्त रनिंग बिटवीन तुम्हाला विकेट बघायला मिळते. क्विक सिंगल बघायला मिळालं आणि या एका धावेनेची विचार केली धावसंख्या होती ती 24 धावा. त्याला मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचंय. त्याला प्लीज प्लीज पाणी घेऊन जा. खेळाडू घेऊन जाऊ शकतो नो डाऊट. खेळाडू घेऊन जाऊ शकतात. तेवढी मुभा दिलाय. दोन्ही संघाच्या बॅटर तुम्ही देखील जाऊन घेऊ शकतात. फिल्डिंग खेळाडू तुम्ही देखील पाणी घेऊन जाऊ शकतात. 3 षटकं झाली आणि फलक 24 धावा तुम्हाला बघायला मिळते. ऐकूया एक डीजेचं मधुर संगीत. चला आयोजक पंचासाठी पाणी न्या. आमच्या पंचायत देखील पाणी पाठवायचंय. 3 षटकांनी कंपल्सरी पाणी घेऊन जा कारण आता ऊन वाढलाय. फक्त विनंती एवढी आहे की प्रत्येक षटकामध्ये मागू नका. कालच्या दिवसात बघितलं आम्ही त्या संघाचं नाव घेणार नाही. पण ज्या दिवशी शेवटच्या दिवशी जो संघ येईल तेव्हा प्रॉपरली टायमिंग आम्ही लावून खेळणार आहोत. कारण शेवटच्या दिवशी तुम्हाला तसं करावंच लागेल. 7 मॅच आहेत. शेवटच्या दिवशी प्रॉपर 25 मिनिटांमध्ये ही तुम्हाला 5 षटकं टाकायची असतात. जबरदस्त सुंदर आयोजन. अतिशय सुंदर पंचगिरी. काल बऱ्याच लोकांनी कौतुक केलं ह्या पंचगिरीचे की 2 पंच असतात तुम्ही कसं सांभाळतात. पण आज आम्ही बघितलं कुठेतरी आमच्या आयोजकांनी देखील कळलं आणि नंतर बघितलं की तिसऱ्या अंपायरचा डिसिजन आयोजकांनी आमच्या सगळ्या समालोचकांनी एखादा खेळाडू देणे तो न्याय नाही आहे. जे पंच आहेत ते काटेकोरपणे देणे ते योग्य निर्णय तुम्हाला बघायला मिळतात. अतिशय दर्जेदार स्पर्धा. खूप सुंदर आयोजन. आमचे रुपेजी तुम्हाला बघायला मिळत. आयोजकातले मुख्य आधारस्तंभ एक प्रमुख आयोजक म्हणून ज्यांच्याकडे तुम्हाला पाहिलं जातंय. आज खऱ्या अर्थानं बघितलं की वसंत ऋतू आला. कोणत्याही मॅचेस होत्या अतिशय स्वतःच्या मेहनतीने आणि मनामध्ये आवड आहे. क्रिकेटची खूप मोठी आवड. हे मैदान किती सुंदर साकारताना बघायला मिळालं. काल पहिल्यांदाच हे मैदान पाहिलं. महिला जिल्हा प्रमुख आदरणीय श्री आमच्या लक्ष्मीताई चांदणे आणि बघितलं एवढं सुंदर मैदान मिळालं. म्हटलं तुम्ही गणपती फक्त आता तुम्ही नांदगाव आलेवाडी इथेच विसर्जन होताना बघितलं. इकडे तुम्ही कधी आलात नाही आणि आल्यानंतर एवढं सुंदर मैदान बघितल्यानंतर त्याने या मैदानाचं खूप काही कौतुक केलं आणि रविवारी देखील त्या आवर्जून आपल्या कुटुंबासह येणार. माजी सरपंच म्हणून आपण सरावली ग्रामपंचायत पाहिलं. महिला जिल्हा प्रमुख शिवसेना हे मोठं पद शिंदे गटात त्यांच्याकडे आहे. भरभरून कौतुक केलं. नंतर राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस आमचे मराठे साहेब संतोष मराठे साहेब यांनी देखील कौतुक केलं. आरपीआय ठाणे पालघर जिल्ह्याचे सचिव आदरणीय श्री सचिन लोखंडे साहेब यांनी भरभरून केलं. नंतर शिवशंभू प्रतिष्ठानचे महेश नांगणे साहेब आपण यांच्याकडे बघितलं. आमचे तंटा मुक्तीचे आदरणीय प्रभाकर भाऊ घरत ह्यांचं देखील मनापासून आपण तिकडे बघितलं. नंतर आमच्या पदाचे सुरेश दादा घरत ह्यांचं देखील मनापासून आपण विचार ऐकलेत. असे अनेक मान्यवर आपल्याला बघा. आशिष पाटील साहेब बघायला मिळाले. नंतर आमचे तुम्हाला बघायला मिळते म्हणजे महाराष्ट्र पोलीस अस्वर साहेब एपीआय बोईसर पोलीस स्टेशन असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर एपीआय म्हणून तुम्हाला बघायला मिळतं. असे अनेक मान्यवर कालच्या दिवसात बघितलं. आता बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो निरंजन. अजून देखील एक डावखुरा गोलंदाज म्हणजे प्रसाद. असे अतिशय सुंदर 3 महत्वाचे गोलंदाज या संघाकडे बघायला मिळत. पण ज्या पद्धतीने बॅटिंग करतो ना प्रेमित व्हॉट अ क्लास. 3 ओव्हर नंतर 8च्या सरासरीने 24 आहेत. निरंजन गरत. अगदी बघायला गेलं तर टेनिस क्रिकेटची अशी कोणती स्पर्धा नाही जी स्पर्धा या खेळाडूने खेळली नसेल. हे राकेश प्रभूच्या समवेत सुप्रीमो चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. जिथे सिरीज घेताना राकेश प्रभू पाहायला मिळाला आणि बेस्ट बॉलर घेताना निरंजन गरत पाहायला मिळाला. कीपर कडून राकेश यांच्याकडून हे चुकी होत असताना नो चान्स दोन्ही प्लेयरला. कारण की आपण बहु स्टंपच्या वरून निघून गेला आणि बायच्या रूपात चौकार. निरंजन गरत बद्दल सांगण्यात झालं म्हणजेच टेनिस क्रिकेट 40+ ऑल इंडियाची स्पर्धा झाली होती. त्या पालघर भागातला एकमेव खेळाडू आहे जो मात्र फायनल विन केलं होती त्या स्पर्धेमध्ये. आपण पाहू शकता तोच गोलंदाजी मार्कवर बीट केलं होतं फलंदाजाला
फायदा झाला समोरच्या टीमला बाईच्या रूपात चौकार राकेशकडून चुकी झाली. निश्चितच एक मोठा खेळ तुम्हाला बघायला मिळतो. खूप काही विश्व त्याने गाजवलेत अतिशय. पण मला वाटतं की हल्लीच्या मुलांनी शिकायला पाहिजे. मोठे खेळाडू का झाले? फक्त बॅट घ्यायची, बाकीचं संपूर्ण तुम्ही किट घाला आणि षटकार चौकार नका मारून संपूर्ण मॅच कशी खेळायची, कसं लढवायचं, कशी गोलंदाजी. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. हो हो हो, काय प्रॉपर टाइम बघायला मिळते. तलावामध्ये खेळायचं आणि कसं आकाशामध्ये जायचं हे बघायला मिळते. कारण तुम्ही जर विचार केलात ना, तर अकरपटीची प्रॅक्टिस तलावामध्ये आहे. म्हणजे जमिनीच्या खोलात प्रॅक्टिस करायची आणि कसं उंचावर जायचं हे बघायला मिळतं. एका साईडला प्रत्येक फलंदाज नाहरम होत असताना इथे बाकी एकमेव बॅटर तुम्हाला बघायला मिळतोय. प्रेम मित्र वॉट क्लास 3 षटकार म्हणतो आपण त्याच्याकडे आपल्याला बघायला मिळाले. एखादा प्लेअर असतो ना, चिकट्या प्लेअर ज्याला म्हणतात, त्या क्वालिटीचा आहे प्रेमित. नेहमीच बघितलेले उपरोळीच्या मैदानावर देखील जिकडे मुंबईची प्लेअर ओपन टीम होती त्यांच्या विरोधात एकटा उभा होता बंधन टीम कडून. समोरून मात्र विकेट जात होते आणि जे काय दबाव बनवले असं 40 पर्यंत प्रेमितनेच बोलत आणि इकडे तेच सुरू आहे. प्रेमितने आता मात्र एकट्याने मोर्चा उचललाय आणि चौकारानंतर हा षटकार आलाय. धाब्याचा विचार केला तर 34 स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतात आणि निरंजन करत देखील आता थोडा दबावात आला. सगळे 2 मध्ये 10 गेले. निश्चित 4 षटकार त्याच्याकडे. आणि मी सुरुवातीला जो मैदानात आला ना, तेव्हा त्याच्या बॅटिंगची तुलना केली बघा. मी पाहिलेली इकडे 50 रनाची मॅच होती, सेमीफायनल होती A1 शिरगाव बरोबर आणि एकमेव बॅटर ज्याने बॅटिंग केली होती तो हाच फलंदाज. संध्याकाळच्या सत्रामध्ये काय बॅटिंग केली होती, जबरदस्त. पुन्हा एकदा लेफ्टवरती विकेट मारा करतायत. इथे बाकी सरळ चेंडू वरून जातोय, जबरदस्त बॅटिंग बघायला मिळाली. क्लास गॅप ढूंढलाय आणि इथे बघायला मिळते सुंदर क्षेत्र तिकडे. पण तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. हसचं कौतुक करायला पाहिजे, माफ करा, हवेचं कौतुक करायला पाहिजे. जबरदस्त बॅटिंग बघायला मिळते. म्हणजे नुसता षटकार नाहीये, तुम्हाला गॅप देखील काढता येतो. 2 क्षेत्र खेळायचं, वरचं चेंडू कशा पद्धतीने बघायचं. याच वयात आता देखील अबाव 40 खेळत असताना जबरदस्त बॅटिंग, तोच टेम्परमेंट, काय रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळतं. परफेक्ट ऍथलीट ऍज अ क्रिकेटर कसं असावं हे वित्तमय जिवंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये प्रेमी राऊतला आपण बॅटिंग करताना बघत आहात. ओ गुड बॉल बघा. रिस्पेक्ट रिस्पेक्ट त्याला म्हणतात तंत्रशुद्ध फलंदाजी. चेंडू अचानक खाली राहिला, त्याच्यानंतर डिफेन्स केला की मला गरज नाही की प्रत्येक चेंडू का. त्याला माहितीये मी किती 6 षटका पण असणं संघाला गरजेचं आहे. म्हणजे स्वतःच्या विकेटची किंमत किती मोठी आहे हे सांभाळून खेळणारा फलंदाज तुम्हाला बघायला मिळेल. पुन्हा एकदा मार्ग होतोय तुम्ही निरंजन घरत. अप्रतिम आउटड्रॉईंग केला मिड विकेट साठी. एकदा तो तुम्हाला बघायला मिळेल, दुसरी होईल का. इथे बघा फील्ड एंट्री दुसरी धाव देखील बघायला मिळेल. व्हॉट अ ब्युटिफुल बॅटिंग. काय जबरदस्त बॅटिंग तुम्हाला बघायला मिळालंय. आपल्या क्रिकेटच्या भारतातील प्रत्येक फटक्यामध्ये चेंडू शॉर्ट ऑफ लेन की वरतून मारायचा, चेंडू खाली पडला की ऑन ड्राईव्ह ऑफ ड्राईव्ह अशा पद्धतीने बॅटिंग करत असताना प्रेम राऊत व्हॉट अ ब्युटिफुल बॅटिंग. आज खऱ्या अर्थाने एका बॅटरचं इतिहासाच्या पानावरचं सुवर्ण अक्षर लिहिलेलं काळ कसं चमकवायचं आणि माझं हुकमत गाजवणं याच मैदानाने मला परिचय दिलं हे दाखवून देणारा तुम्हाला प्रेम राऊत ऍज अ गुड बॅटिंग. आजच्या दिवसात जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. सुपर क्वालिटी, ब्युटिफुल मार्बलस इनिंग फॉर प्रेम राऊत. ऑन ड्राईव्ह केलाय बघा मिडॉनच्या रिझनला. इथे बघा स्क्वेअर लेगच्या खेळून फील्ड करेल एक धाव तुम्हाला बघायला मिळते. थोडीसा फ्लपिंग झाला इथे बघता बघता. गुड रनिंग बिटवीन द विकेट. व्हॉट अ क्लास. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. धावांची भूक असायला पाहिजे. षटकार लागला, चौकार लागला म्हणून माझी भूक जात नाही. आणि भूक हा शब्द आहे ना, माणसाला आयुष्यामध्ये संसार असो, तुमचा धंदा असो, तुमची नोकरी असो, ही भूक तुम्हाला किती नेऊन पोहोचते. इथे षटकं झाली 4 आणि 4 षटकात फरक धावसंख्या झाली ती 40. बघा सुरुवातीला संघ कलमडला होता, 2 षटकात धावा आल्या नाही. पण ज्या पद्धतीने प्रेमित क्लिक झाला, प्रेमितने बॅटिंग करायला सुरुवात केल्यानंतर आता बाकी 10ची सरासरी तुम्हाला बघायला मिळते. म्हणून म्हटलं होतं ना 50-60 धावा होणार यात का शंकाच नाही. काय म्हणाल प्रेमितच्या बॅटिंग बद्दल. येस आहे. एकटा मात्र लढतोय 40 मधला. मला तर वाटते 30-32 धावा त्याच्यात असतील. 7 मिळाले नाही कोणाची. सुजल मोरे देखील 32 वर खेळतोय. सुजल मोरे जिकडे मात्र पहिल्या बॉलवर आउट झाला. ऍज अ कॅप्टन पहिल्यांदा त्याला संधी मिळते. युवा कॅप्टन मी म्हणेल, सर्वात युवा कॅप्टन या स्पर्धेमधला सुजल मोरे, सालवड गावाचा आपल्याला खेळाडू. आणि का बनवलंय, एक चांगला क्रिकेट त्याने खेळलेला आहे. पण तो आज मात्र पहिल्या मॅच मध्ये थोडं नाराज करतोय. पण तो हरकत नाही, अनुभव आहे. अनुभवाचा भंडार प्रेमित राऊत मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्या समवेत अगदी बाजूचं गाव कोफरन भव्य आपल्याला पाहायला मिळते. एक बाजूला अक्करपट्टी गावचा एक्सपिरियन्स खेळाडू, दुसऱ्या बाजूला युवा टॅलेंटेड. स्ट्राईकवर प्रथमतः आता येईल भव्य. बघूया कशी सुरुवात. मला तर वाटते श्यामे भाऊ यांचा मुलगा आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्याने खूप मोठा क्रिकेट खेळलेला आहे. निश्चितच त्याचे वडील देखील खूप पॅकर म्हणून खेळत. मला वाटते पॅकर खेळताना त्याने प्रथमतः मी त्यांना पाहिलं होतं ते म्हणजे निश्चितच प्रसाद राऊत. अतिशय सुंदर गोलंदाज. आर्थिक इंडस्ट्रीज मध्ये कामाला पीएचसी झाला, लगेच केमिस्ट म्हणून कामाला लागला आणि अतिशय दर्जेदार गोलंदाज म्हणून त्याने खूप लवकरच नाव कमावलं होता. असा हा फायर पासचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. सुरुवातीच्या काळामध्ये फायर पासमध्ये 4च गोलंदाज पेस असायचे, प्रकाश, दीपक, विद्रुप पाटील, संजय सावंत. पण त्यानंतर बाकी हे गोलंदाज तुम्हाला बघायला मिळेल.
आहा, काय जबरदस्त फटका संतोलाय. ही ब्लॉक ऑफ द निघून जाईल का इथे बघायला मिळते. 6 धावा कणकणी षटकार. मी म्हटलं होतं ना की हा फलंदाजाकडे टेम्परमेंट आहे, ह्या फलंदाजाकडे क्लास आहे. वडिलांच्या पावलावर पावलं देताना आणि गतवर्षीची ती आम्ही फ्रेंड सरवली आयोजित निलेश मोठी चषकामध्ये त्यांनी केलेलं क्लास दर्जा भरपूर लोकांनी कौतुक केलं आणि तोच फलंदाज आज तुम्हाला बघायला मूर्ती छोटी कीर्ती महान. जिथे IPL मध्ये इंट्रोड्यूस केलं वैभव सूर्यवंशीला त्याची थोडी आठवण करून दिली. अगदी छोटासा प्लेअर वाटतोय परंतु काय मोठा हिट लगावलाय. क्लासिकल स्ट्रोक होता. त्यानंतर हे बघा याचं फॅन्सी स्ट्रोक आहे. सरळ बॅटने षटकाराला पुढचा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केला. डाव्या हाताचा गोलंदाज बघितला की मात्र उजव्या हाताचा फलंदाज रिव्हर्स बाहेर येतो आणि इकडे डॉट बॉल आलाय. चांगला खोलवरचा चेंडू. प्रसाद देखील चांगला क्रिकेट खेळलेला आतापर्यंत. पण तो बघूया थोडा आता मात्र कमबॅक केलंय बॅटिंग टीमने देखील SRG उर्वी 11ने. निश्चितच चांगलं कमबॅक केलंय. खऱ्या अर्थाने 2 षटकांत खूप चांगलं कमबॅक पुण्याच्या षटकाला पुढचा चेंडू ऑफ साईडला चटवला. चेंडू जातो डीप पॉईंटच्या रिझल्टला 1 धाव बघायला मिळते. चेंडू थोडासा फिरणार पण ह्या खेळाडूकडे क्षमता आहे. कारण पास्तोच्या मैदानावर हा जेव्हा सालगावच्या इथे ट्रेडिंग करतोय सळगावच्या कारण सालगावकडे चेंडू गेला पुष्कर तिथे कसं थर्डमॅन बघायला रस्त्यावर चेंडू कधी जाईल त्याच्यामध्ये त्याला अनुभव आहे आणि जबरदस्त फिल्डिंग बघा किती कुल माइंड येतो त्याला म्हणजे चेंडू इथे फिरणार. 2 धाव बघायला मिळतात. 2 धावांची फरक धावसंख्या लागते ती एकच घेतलं. 47 धावा तुम्हाला बघायला मिळतात. जबरदस्त क्रिकेट आपण मैदानाच्या आतमध्ये बघत आहात. खऱ्या अर्थाने चांगली भागीदारी चांगली पार्टनरशिप या 2 फलंदाजांकडे बघायला मिळाली. इझी लेझी मी म्हणे की गॅदर केले नाही. गॅदर केल्याचं काही धाव बाद झाला असतं. थोडंसं अग्रेसिव्ह झालेत रागावलेत कारण प्रत्येक चेंडू मागे काहीतरी होत असते हे निश्चित आपण बघत असतात. इथे बघा चांगलं कमबॅक केलं. षटकार घ्यायला कमबॅक केलं. आता बघूया कशा पद्धतीने धावसंख्या 1-48 धावा या फरकावर लागल्या जातात. चांगल्या धावसंख्येचा पाठलाग करताना असं म्हणजे चांगल्या धावांची रूपांतर करतात इनिंग संपताना बघायला मिळते. पण प्रेमित बॅटिंग आणि त्याही पेक्षा या 9व्या खेळाडूचं भाग्य भव्यचं कौतुक करायला पाहिजे. पुन्हा एकदा लेफ्टला वरती विकेट मारा करतायत. ऑन द राईट चेंडू खेळला मिड विकेटच्या रिझनला निघून जाईल का जबरदस्त फील्ड इकडे करताना बघायला मिळेल. एकच धाव बघायला मिळेल. गुड फील्ड गुड वर्क आणि ऍथलेटिक्स गुड थ्रो अशा पद्धतीने फक्त 1 धाव तुम्हाला बघायला मिळते आणि एका धावांची धावसंख्या होती ती 49 धावा. बघा काय जबरदस्त भागीदारी तुम्हाला बघायला. सुरुवातीची 3 विकेटी लागोपाठ गेले त्यानंतर बाकी चांगली भागीदारी चांगली पार्टनरशिप तुम्हाला बघायला मिळाली. हुकमत अनुभव आणि का मला आज देखील लोक विचार करतात की प्रेमित आला म्हणजे बॅटिंग होणार का लोक माझ्याकडून अपेक्षा करतात त्याचं विद्यमय एक्झाम्पल मैदानाच्या आतमध्ये प्रेमित नाव बॅटर दाखवतोय. हो परफेक्ट टायमिंग ऍब्सोल्युटली गुड शॉट. कालचा षटकार जो आपण बघितला निनाच्या षटकार म्हटलं असतं ना आय लव्ह यू माझी आहेस तू जेव्हा माझी उपमा दिली तशा पद्धतीचं ओव्हरपिच चेंडू आणि अफलातून टेम्परमेंट अप्रयोग बघायला मिळाला. डीप लॉंग ऑफच्या डोक्यावरून 6 धावा आणि अशा पद्धतीने 55 धावा या फलकावर लागतात. जबरदस्त बॅटिंग करत असताना चांगली धावसंख्या उभारताना आपल्याला SRG उर्वी 11 संघ बघायला मिळतोय. कालपासूनचा खेळ झालाय. 5 मॅच झालेत. पहिल्या बॅटिंग टीम करणाऱ्यांनाच विजय मिळवला. अगदी 5ही मॅचेस मध्ये आणि आज कालचे 4 आणि आज 1 5 मॅच झाल्या आणि 5च्या 5 कालच्या 5 आणि आज 6 अगदी 6 मॅच जिथे आपण विचार 5 पहिली बॅटिंग करा आणि मॅच जिंका. आता 55 झाले. चला घाई करा. 25 मिनिटात तुम्ही टाकलात 5 षटकं. खरी आपण शेवटचं षटक टाकताना वेळ घेऊ नका. नियमाचं पालनत्व वेळेचं महत्व प्रत्येकाला द्यावं लागेल. काल बघा कशा पद्धतीने संध्याकाळ झाली चेंडू दिसेल की नाही दिसेल आयोजकांना विचारलं दोन्ही संघ काही बोलले नाही. मग आम्ही सांगितलं 6 षटकाची मॅच जरी झाली नाही अंदाज तुम्हाला खेळावं लागेल. तर शेवटचा क्षण असा होता की अक्षरशः सूर्य लयाला गेला होता. बघूया 5 षटकं झाली 55 धावा. प्रेमित किती धावसेकर खेळतोय 38 38 धावावर खेळणार. तेवढीच चांगली साथ तुम्हाला देताना बघायला मिळेल तो म्हणजे भव्य नावाचा खेळाडू. मी तुम्हाला म्हटलं होतं ना की सुनील मनोहर गावस्कर उंचीने छोटा ब्लायन लारा उंचीने छोटा सचिन रमेश तेंडुलकर सर उंचीने छोटे पण जे गुंडप्पा विश्वनाथ उंची पण ज्यांची उंची छोटी आहे ना त्यांचं कीर्तिमान महान आहे. आता बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. शेवटचं अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अक्षय आरेकर आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर. ओके मॅन फॉर मुरबा समोर राकेश प्रभू देखील आहे. त्याला विसरून चालणार नाही. मोठ्या मैदानावर त्याने मोठ्या धावसंख्या केलेल्या आहेत. त्यामुळे 70 जरी झाल्या तरी समोर एक ताकदवान फलंदाज आहे ज्याने कित्येक हाफ सेंचुरी झळकवल्या टेनिस क्रिकेटमध्ये. काल आपण एक बघितले डाव्या हाताचा फलंदाज ज्याने मात्र सुपर बॅटिंग केली शिवराम यादव युवा टॅलेंटेड. शिवराम यादवचं मी 2 टुर्नामेंट केला. APL अहमदनगर प्रीमियम केली. खेळा फटकामध्ये दोन्ही मॅच मध्ये मॅच ऑफ द सिरीज होता. जबरदस्त बॅटिंग केलाय. ओहो इथे चेंडू केलाय उंची गाठलाय चेंडूच्या पाठीमागे खेळाडू ड्यूस पोहोचेल का आणि बघता चेंडू जातोय कॅमेराला आनंद
शब्द देताना ना, नमस्ते बाय बाय दादा मी येतो तुझ्याकडे सांगताना 6 धावा, व्हॉट अ बॅटिंग. मी सुरुवातच म्हटलं की भव्याची उंची बघू नका, भव्याची हाईट बघू नका, त्याचा क्लास टेम्परमेंट बघा. आणि बघता बघता 2 षटकार त्याच्या बॅटीतून आलेत. खऱ्या अर्थाने एसआरजी उर्वी 11चा हा एक महानायक नव्हे तर नायक म्हणून तुम्हाला बघायला मिळतोय. कारण एका दादा बरोबर एका काका बरोबर कशी साथीदारी करावी हे बघत असताना गुड बॅटिंग, व्हॉट अ पार्टनरशिप, काय भागीदारी बघायला मिळाली. या भागीदारीचं रूपांतर या भागीदारीचं विश्लेषण तुम्ही कसं कराल? येस, कालच्या रात्रीची भागीदारी आठवली. अगदी आपण बघू शकतात जिथे यात्सनने देखील खूप चांगली बॅटिंग केली होती आणि ही भागीदारी देखील अगदी महत्वाची आहे या टीमसाठी, खास करून ना युवा खेळाडूकडून जी अपेक्षा आपण करतो सिंगल डबलची, परंतु त्याने येऊन अक्षर आयरकर वर केलेला हल्ला, हाईट कम फाईट ज्यादा, यावेळेस मात्र फलंदाज भव्य आणि हा भव्य षटकार देखील पाहायला मिळतोय. स्कोरबोर्ड 67. निश्चितच गोलंदाजावर त्यांनी हल्ला जरी केला ना तरी आपल्या संघाचा गल्ला देखील भरण्याचं काम त्या फलंदाजाने केलं. जबरदस्त बॅटिंग, खरोखर चांगलं सिलेक्शन केलं गेलं. मला वाटतं स्वप्नील घरत जी असतील संघ निवडला तेव्हा बसले असतील किंवा त्याची प्रेमित असेल संघ निवडताना आणि म्हणूनच या खेळाडूला घेतलं गेलं. जबरदस्त बॅटिंग तुम्हाला बघायला मिळालाय. एक धावबाचा चान्स त्याला आला होता, तो घालवला आणि त्या संधीचं सोनं करताना हा तुम्हाला बघायला मिळतो. जुना चेंडू पोहोचवतो, थांबा जुने चेंडू आमच्यापर्यंत नाही आहेत. कालच्या दिवसाले चेंडू कुठे गेले कळायला मार्ग नाही आहेत. आता मी चेंडू पोहोचवतोय. विचार केला धावसंख्या होती ती 67, 67 धावा. आमचे स्कोरर आपलं नाव हर्षित घरत. कालच्या दिवसात आम्ही बघितलं आम्हाला स्कोरर म्हणून होते. आजच्या दिवसात तुम्ही बघतात खूप चांगलं स्कोरिंग करतात, अतिशय सुंदर धावसंख्या उभारताना आपल्याला संघ बाकी बघायला मिळतोय. आमचे सरावडीचे स्कोरर म्हणून तुम्हाला बघायला मिळत सातत्यपूर्ण एक चांगला अनुभव त्यांच्या पाठीशी बघायला मिळतात. मोठमोठ्या स्पर्धा असतात. आता नुकतीच 12वीची परीक्षा दिली, बोर्डाचं काम झालं, आता स्कोरबोर्डचं काम करायचं, बोर्ड कुठेतरी हालतं ठेवायचं, हे काम करत असताना खेळाडू बघायला मिळतात. चला बघा आमचे सपोर्टर्स तिकडे आहेत, कुठे चेंडू गेले असेल कृपया द्या. म्हणून आयोजकांना म्हणतो मी जुने चेंडू ठेवा, देऊ नका. चेंडू हवेवर जातात कारण बॅटर एवढे मोठे झालेत ना, बॅटीची ब्लेड अशी पॉवरफुल झालाय की चेंडू क्षणार्धात 100-150 किलोमीटर लांब जातोय. कालच्या दिवसात तुम्ही गुड्डूला बघितलं, प्रथमेशला बघितलं, अनेक खेळाडूंना त्यांनी खूप प्रमोट आणण्याचं काम केलं. असं नाही की फक्त वंदे मातरम प्रणालीत संघ आहे म्हणून आम्हाला पुढे आणायचं. त्यांनी त्याच्या भागात अगरपट्टी म्हणा, पोपरण म्हणा, मुनबाट म्हणा, घेवली म्हणा, अशा असंख्य असंख्य खेळाडूंना खेळून स्वप्नील घरतजी यांनी बघा बॉल आलाय, बॉल आलाय. चला प्लीज, थँक्यू सो मच दादा, तुम्ही बॉल आम्हाला शोधून दिलं त्याबद्दल तुमचं आमच्या बोईसर प्रीमियरच्या माध्यमातून मनापासून रुपेश घरात काय मेहनत करतात हो. आवड कशी असावी, प्रेम कसं कसं करावे बघायला मिळते. धावसंख्या होते 67. जबरदस्त बॅटिंग, काय जबरदस्त भागीदारी तुम्हाला बघायला मिळते. चेंडूमध्ये 59 धावाची भागीदारी झालाय. काय जबरदस्त भागीदारी बघायला मिळालाय. व्हॉट अ पार्टनरशिप, रेकॉर्ड ब्रेक पार्टनरशिप बघायला मिळाली. जिथे धावा होत नसताना 21 चेंडूमध्ये 59 धावाची पार्टनरशिप तुम्हाला बघायला मिळाली. कालची 95ची आहे, पण आजची भागीदारी जर तुम्ही बघितली तर जबरदस्त भागीदारी ही तुम्हाला बघायला मिळते. पुन्हा एकदा आपल्या शक्यला पुढचा चेंडू हाताळताना आपल्याला पाहायला मिळते. ऑस्ट्रेलियाचा बाहेरचा चेंडू इथे बाकी लांबून खेळलाय, धावबाचा चान्स होईल का, आणि इथे गडी बाद. पण गडी जरी बाद झाला तरी जोरदार टाळ्या हा फलंदाजासाठी असायला पाहिजे. त्यांनी पडत्या काळामध्ये एका सेला धावा होत नसताना संघ कोलमडला आणि तिथे बाकी 3 षटका मारून 59 धावाची भागीदारी करत असताना हा खेळाडू धावबाद झाला. पण संघाला चांगला स्थितीत पोहोचवण्याचं काम केलंय. येणाऱ्या मला वाटतं जे लाईव्ह बघत असतील आमचे अनेक प्रेक्षक, अनेक
यंग टॅलेंट खेळाडू त्यांनी ही इनिंग बघायला पाहिजे. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. फोफरण गावाचा उगवता तारा ही पदवी गतवर्षी आम्ही त्याला सरावलीच्या मैदानावर दिली होती आणि खऱ्या अर्थाने आज बाकी मोक्याच्या क्षणी अडचणीच्या कामामध्ये संघासाठी धावत कसं यायचं आणि मिळालेल्या संधीचं सोनं कसं करायचं हे तुम्हाला बघायला मिळते. हा? 7 मध्ये 20. जबरदस्त बॅटिंग. नवीन बॅट्समन अमोल येते आणि स्ट्राईकवर प्रीमित आहे. ती शेवटच्या ओव्हरमध्ये ज्या स्टार्टची गरज होती ती करून दिली भव्यने आणि प्रीमितला देखील हेच पाहिजे होतं. आता शेवटचे 3 बॉल आहेत. अक्षय आरेकर अगदी तयार. चौथा बॉल घेऊन राऊत विकेटचा मारा. फुलटस बोनस. थँक्यू व्हेरी मच. सरळ आमचे कॅमेरामॅन त्याच्या भेटीसाठी पाठवला आहे. प्रीमित राऊतचा ब्रँडेड फटका. षटकार. स्कोरबोर्ड 6 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 74 स्कोर कार्डवर. 2 षटकामध्ये 9 होते पॉवर प्ले मध्ये. त्यानंतर ही गाडी आपण बघू शकतो पुढे गेलेली आहे. निश्चितच सातत्यपूर्ण प्रॅक्टिस, खेळावर असलेला प्रेम आणि आपला असलेला दर्जा आणि अनुभव माणसाला काय देतो ना, एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर. अनुभवाची सिदोरी आज खऱ्या अर्थाने अनेक वर्ष ज्यांनी या मैदानावर बॅटिंग केला, एक आत्मविश्वास दुणावणारा हा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. इथे बाकी चेंडू टटवलाय, सरळ निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर. डीप मिडाच्या डोक्यावर खणखणीत चौकार. 4 धावा आणि 48 धावावर खेळतोय. 48 धावावर खेळतोय. 48 48 धावावर खेळतात तुम्हाला बघायला मिळतो. प्रेमित वॉर्ड ऑफ बॅटिंग. एका साईडला 2 षटकात फक्त मोजक्या धावा लागल्या असताना मैदानावर गेला. समोरासमोर गडीबाज होताना डोळ्यासमोर पाहिलं, पण इथे बाकी नंतर त्या फलंदाजाने त्याला खूप मोठा आत्मविश्वास दिला. भाग्य नावाचं खेळाडू त्याला जेवढं कौतुक करावं तेवढं भव्यचं मनापासून कौतुक करेल. आणि 48 धावावर खेळतोय. बघूया अर्धशतक बघायला मिळेल का. अजून किती चेंडू बाकी आहेत. शेवटचा बॉल. इथे बघा चेंडू टटवलाय. 1 धाव तो बघायला 49 धाव पूर्ण होतात. 50 बघायला मिळेल का. आणि पाहता पाहता 1 धाव पूर्ण होते आणि 49 धावा नोट आउट राहिल्या. पण जबरदस्त टाळ्या असायला पाहिजे. काय जबरदस्त बॅटिंग. SRG एका धावेसाठी फक्त राहिलेत. 49 धावाची जबरदस्त खेळी बघायला मिळाली. आणि इथे बाकी खऱ्या अर्थाने धावसंख्या होते षटकाच्या समापनानंतर 79 धावा झाल्यात. 79 धावामध्ये 80 धावा विजयासाठी कर. 19 धावामध्ये 49 धावाची खेळी बघितली तुम्हाला प्रेमित राऊत ह्यांच्याकडनं बघायला मिळेल. भव्यकडनं तुम्हाला 7 चेंडू 20 धावा बघायला मिळाल्या. म्हणजे 69 धावा ह्यांच्यात झाल्या. बाकीच्या फलंदाजाकडनं 2, 4, 5 वाईट होत्या. 10 धावा फक्त तुम्हाला बघायला मिळाल्या वेगळ्या. त्या 10 धावामध्ये मला वाटतं 5 ते 6 वाईट होते. 1-2 धावा तिकडे बघायला मिळाला. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जबरदस्त बॅटिंग आपल्या संघासाठी करत असताना आणि ह्या मैदानावर प्रेमित राऊतची बॅटिंग ही सातत्यपूर्ण होतच असते. अनेक मैदानं बघितली, अनेक इनिंग बघितल्यात, पण प्रेमित राऊत ज्या पद्धतीने आपल्या संघासाठी खेळले, व्हॉट अ ब्युटिफुल बॅटिंग. आणि बघूया 80 धावा कशा पद्धतीने चेसेबल करतात. आपण समालोचन क्षेत्रामध्ये बदल करतोय. एक गोड आवाज आहे ना, ते म्हणजे अजित पाटील आणि आमच्या जवळचे आमचे परम मित्र तुम्हाला बघायला मिळत आहेत. प्रीतम घरात म्हणजे पेट नेम गोट्या नावाने प्रत्येक जण ओळखणार आहे. यस देऊया सर ते डीजे मास्टरला. यस डीजे मास्टर बजाव. थँक्यू डीजे मास्टर. थँक्यू डीजे मास्टर. हॅलो माईक चेक. हॅलो हॅलो माईक चेक.
जुना बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. यस, पहिली इनिंग समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 79 आणि तन्मय किनी आणि तन्मय किनीच्या समवेत मला तर वाटते चिन्मय पाटील आपल्याला पाहायला मिळते ओपनिंग बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 80 धावेचं आव्हान आहे, जिथे आपण बघू शकतात सुरुवात थोडी डगमगली. आपण बघू शकतात 9 धावाच होत्या पॉवर प्ले मध्ये, जिथे 2 ते 3 विकेट गेले होते आणि एक ट्रम्प कार्ड म्हणून भव्य आपल्याला पाहायला मिळाला, जो मैदानाच्या आतमध्ये आला, ज्याचा एक सोपा रनआउट गमावला. किपरच्या भूमिकेत खराब थ्रो केला आणि त्यामुळे मात्र भव्यला पहिल्याच बॉलवर जीवनदान मिळाला. त्यानंतर त्याने 3 कडक षटकार खेचले. अक्षय आरेकरच्या अगेन्स्ट 2 आणि प्रसाद राऊतच्या अगेन्स्ट 1 असे आपल्याला 3 षटकार पाहायला मिळाले. 7 बॉलमध्ये 20 धावेची तुफानी खेळी केली आणि प्रेमित राऊत एक्सपिरियन्स खेळाडू, अनुभवी खेळाडू, अगदी पहिल्या मॅच मध्येच स्पर्धा गाजवण्याचं काम करतोय. 49 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात आणि आपल्या टीमला एक चांगल्या टोटल पर्यंत पोहोचवलंय. 2026 बोईसर प्रीमियर लीग वर्ष दुसरं आणि आतापर्यंत ज्या 6 मॅच झाल्यात त्या 6 मॅच मध्ये पहिल्या बॅटिंग करणाऱ्या टीमचाच बोलबाला आहे कालपासून ते आजपर्यंत. आता मात्र चेस होईल का धावसंख्या? यामधली एक धावसंख्या होती जी अगदी म्हणायला गेलं तर जशी बॅटिंग झाली तर सुरुवातीलाच कळलं की बॅटिंग टीम विन होणार, कारण की 119 धावा स्कोर बोर्डला होते आणि 120 चेस करणं म्हणजे थोडं डिफिकल्ट आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये 20-20 धावा डिफिकल्ट आहेत. परंतु बाकीच्या ज्या मॅचेस झाल्या त्या थोड्या चेसेबल वाटत होत्या, परंतु त्या चेस झाल्या नाहीयेत. गोलंदाजी मार्कवर करण सॉरी फक्त 2 मिनिटं थांबवा ना, पाठवा ना एक्स्ट्रा प्लेअर फिल्डिंग टीम. नावं नाही माहित आम्हाला. इथे या ना, एक जण त्यांचं आलं तसं तुम्ही डिसिप्लिन दाखवा ना. बघा बॅटिंग टीमचा सुरुवातीपासून आहे. जतीन गोलंदाजी मार्कवर काय माहितीये का, नाव आणि गाव हे दोन्ही माहीत असणं गरजेचं आहे. असं ऑनर आपण बघू शकतात.
स्वप्नीलजी करत आणि आमचे रोया दादा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल ऑफस्टम्पच्या अगदी बाहेर टाकण्याचा प्रयत्न आणि खूप बाहेर टाकण्याचा प्रयत्न व्हाईट बॉलने केले सुरुवात. अजित सर, मागच्या वर्षी उर्वी 11 संघ विजेता संघ पाहायला मिळाला बीपीएल फर्स्टचा. त्याचा आयकॉन खेळाडू दिपेश होता. तो काल क्वालिफाईड झालाय आणि उर्वी 11 आपली पहिली मॅच खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये. पहिला स्वर चेंडू आहे. पुढील चेंडू ओ पोलचा फटका मिस टाइम आणि भूपेंद्र तिथे अक्कलपट्टी गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आपण बघताय. झेलबाद व्हेरी फर्स्ट बॉल वाईट नंतर पहिल्या चेंडूवरती अटॅक करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज माघारी परतताना चिन्मय पाटील स्वस्तात बाद झालाय. प्राइजलेस विकेट आपल्याला बघायला मिळत आहे. 80चं टार्गेट एक मोठं स्टीप टार्गेट मानलं जाईल, परंतु स्टार्ट ही भरपूर महत्वाची असते. कहते की लाखो मैल लंबी यात्रा भी केवळ एक कदम से स्टार्ट होतीये आणि तेच महत्वाचं आहे. तुमचं स्कोर कार्ड काय सांगते हे भरपूर महत्वाचं आहे. नांदगावला बिलॉंग करणारा खेळाडू चिन्मय पाटील हा बाद झालाय. त्याची जागा घेण्यासाठी बघूया. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर करेल न्यूमॅन पुष्कर. घरात मंद मंद पावलाने मैदानाच्या आतमध्ये येतोय. टार्गेट भरपूर मोठा आहे. क्रिकेट तुम्हाला नेहमी हे शिकवत असतात की संकटकाळी तुम्ही धैर्याने कसं सामोरे जाल. आपल्या सामोरे जर प्रतिकूल परिस्थिती असेल त्याला अनुकूल परिस्थितीमध्ये परिवर्तन करण्यासाठी तुमच्याकडे किती धैर्य आहे या गोष्टी तुम्हाला क्रिकेट सातत्याने देत असतं. आणि जेव्हा ते क्रिकेटच्या माध्यमातून तुम्ही शिकत असतात तेव्हा तुमचं जीवन खूप चांगलं सुंदर ब्राईट झालेलं असतं, आदर्श जीवन झालेलं असतं. म्हणून कठीण काळ हा मानवाच्या जीवनामध्ये अतिशय आवश्यक आहे. पुष्कर न्यूमॅन दाखल झालाय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जतीनला बघतोय. पहिलाच विकेट घेत आपण एक अप्रतिम गोलंदाज आहेत, विकेट टेकर गोलंदाज आहेत, हा आगाज त्याने केलाय. पुष्कर पुढील चेंडूला सामोरे जातील. राईट मोर विकेटचा मारा करताना जतीन थोडासा बाहेर कट करण्याचा पावित्र्य आहे इथे. एक लेंथीन लाईन मेंटेन केली. अशा पद्धतीची गोलंदाजी करायची आहे किंवा एक्सपिरियन्सचे खेळाडू आहे त्यांच्या संघामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे की तुम्हाला लेंथ लाईन टप्पा कसा ठेवायचा आहे त्याच पद्धतीने गोलंदाजी करताना मिस्टर जतीन. यस, जिथे आपण बघू शकतात वाईड आणि बिमरसाठी एक रेफर देखील देण्यात आलेले आहे. चांगली सुरुवात करून देतो जतीन आपल्या टीमला. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल, हा फटका फसलाय. भूपेंद्र पाटील पुन्हा एकदा जज करतोय आणि जजमेंट खराब होत असताना डोक्यावर हात स्वप्नील भाऊ आपल्याला पाहायला मिळते. मी म्हणेन की वाऱ्याचा अभाव जिथे आपण बघू शकतात, ज्यामुळे सुरुवातीला असं वाटलं की क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाणार, परंतु वाऱ्यामुळे थोडा चेंडू थांबण्यात आला आणि इथेच मात्र एक जीवनदान मिळालंय पुष्करला. शॉर्ट बॉल होता, पुलचा फटका होता, कमकवत होता आणि कॅच ड्रॉप. 2 धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 3 बॉल 3 धाबा 1 विकेट. ओके, जीवनदान मिळालंय. थोडासा संधी होती झेलची. हाफ चान्सला तुम्हाला फुल मध्ये कन्वर्ट करावं लागेल. पुढील चेंडू इनसाइड आउट आपण बघताय. चांगला चेंडू आहे. थोडासा राईज झाला, ऑन द राईज आपण म्हणू शकाल या शॉटला. स्वीपर कव्हर्सला फक्त पिच केलं. सिंगलने धावसंख्या 4 वर पोहोचते. 80 धावांचं एक टार्गेट आहे. मैदानाचा आढावा घेतला. या मैदानावरती आपण 120 धावा बघितलेले आहेत. चांगली स्टार्ट. निरंजन घरत आणि राकेश प्रभूची 2 षटकं पॉवर प्ले मध्ये दहशत दरारा अचूकता यांचा एक जबरदस्त समन्वय साधला गेला आणि तदनंतर शेवटच्या 2 चेंडूवरती आक्रमकतेचं तेवर बॅटिंग टीमने दाखवलं आणि खूप स्थिप टार्गेट त्यांच्या समोर ठेवलंय. मागच्या 2 षटकामध्ये जर आपण विश्लेषण केलं जवळजवळ 40च्या वर धावा आलेले आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमनं. एसआरची उर्वी 11 संघानं आता लेफ्ट हँड बॅटर आपण बघताय स्ट्राईक वरती आहेत. मिस्टर तन्मय लॉफ्ट करतायत. रडारमध्ये चेंडू आहे. पॉवर प्लेचा षटक आहे. तन्मय या ठिकाणी आपला इरादा स्पष्ट करताना ठोकतायत एक तगडा सिक्सर यष्टीचे. थँक्यू डीजे मास्टर. तन्मय किनीच्या बॅट मधून खातं खोललंय षटकाराने. मॅन प्रॉप घेवली यावेळेस आपण बघू शकतात.
लेदर क्रिकेट हा देखील प्रॉपरली खेळतो आणि षटकार आलाय. स्कोरबोर्ड 10 आपल्याला पाहायला मिळत आहेत. 80चं आव्हान आहे. वारा चारही बाजूला वाहतोय असं वाटतंय आणि आपण बघू शकता शॉर्ट बॉल चेंडूला जाऊ दिला. पंचाचे हात खुलताना व्हाईट बॉलचा इशारा येतो. स्कोरबोर्ड 1ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस आपण पाहू शकता 11 धावा धावफलकावर आहेत. मी म्हणेल की दोन्ही टीमसाठी हे चांगले स्टार्ट आहे. विकेट देखील आलाय. 11 धावा देखील पाहायला मिळतात 5 बॉलमध्ये आणि शेवटचा बॉल आपण पाहू शकतात. ओ फुलटस होता. एज लागली. शॉर्ट मिड विकेट. ओ पहिल्या अटेम्प्टला हातात आला नाही बॉल. मला तर वाटते मडवी होता तिकडे आणि एक धाव पूर्ण केली. कल्पेश मडवी आपल्याला चित्ररक्षक पाहायला मिळतोय. सेकंडने स्कोरबोर्ड पुढे जाईल. पहिलं षटक 12 धावा 1 विकेट. येणारे 5 ओव्हर आणि 5 ओव्हरमध्ये 68 धावा जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. देऊया संधी छोटीचे डीजेला आणि मग येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. न्यूमन आपण बघतायत गोलंदाजी ट्रॅकवर करंट दाखल झालाय. 12 धावांचं पहिलं षटक आहे. एक संमिश्र षटक म्हणता येईल. एक विकेट आला तदनंतर तन्मयनं खूप चांगली स्टार्ट दिली. 12 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय मिस्टर करण पाटील, पोखरण गावाला बिलॉंग करणारा एक चांगली गोलंदाजी आहे. मागच्या स्पर्धेमध्ये आपण पालघर तालुका प्रीमियर लीग मध्ये सुद्धा या गोलंदाजानं जबरदस्त गोलंदाजी हँडल केली होती. करणकडे क्षमता एक चांगली गोलंदाज म्हणून सातत्याने वर्क करणारे गोलंदाज आहेत. तर दुसऱ्या बाजूने तन्मयनं आपला क्लास दाखवला. एक षटकाराने त्याने आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत. पुढील चेंडू घेऊन तयार होताना मिस्टर करण फुलटॉस आहे. ओव्हर द बॉलर हेड सेफ झोन मध्ये खेळला गेलाय. चेंडूला थांबवण्याचा प्रयत्न नाही आहे. चेंडू वन बाउंड जाईल. सीमा रेषेच्या बाहेर येतोय. चौका. पंच या ठिकाणी चेक करतायत की बिमार आहे की नाही. निपक्षपाती डिसिजन्स बोईसर प्रीमियर लीग सर्व युवा खेळाडूंना प्राधान्य देताना आपण बघतायत. अनेक लिजेंड खेळाडू या स्पर्धेमध्ये भाग घेताना ज्यांनी अनेक वर्ष टेनिस क्रिकेट हाताळलेला आहे. आणि पंचांकडनं नो बॉल चा कॉल आपण बघतायत. धावसंख्या पोहोचणार आहे ती म्हणजेच 17. 17 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. पुढील चेंडू. हो यावेळेला पुनश्च ओव्हर द बॉलर हेड स्टंड अँड डिस्पॅच. बघूया पंच षटकार घोषित करतायत. प्रीतम आपण बघतायत की मैदानावरती सर्वात सेफ झोन म्हणजेच गोलंदाजाच्या डोक्यावर डाऊन दी ग्राउंड ही जागा सर्वात सेफ आहे आणि त्याच रिझन मध्ये हा फलंदाज षटकार खेचतोय. येस. एक तर गोष्ट होती ती फ्री हिट बॉलची. बॅटवर बॉल कनेक्ट करणं खूप गरजेचं होतं कारण की कुठेही गेला असता तरी काही फरक पडणार नव्हता एवढा. त्यामुळे मात्र अगदी झोन मध्ये मिळाला आणि ताकद झोकली या फटक्यावर. सेफ झोन देखील आणि षटकार देखील. 23 धावा. सुरुवात थोडी खराब होत असताना दुसऱ्या ओव्हरची अगदी यावेळेस मात्र सिल्ली कव्हर आपल्याला पाहायला मिळतोय जिथे मात्र प्रेमित स्वतःला तैनात करतोय. रिव्हर्स अटेम्प्ट केला. 2 सरळ बॅटने मोठी
आणि त्यानंतर मात्र रिव्हर्सचा फटका डॉट बॉल. या फटक्याचं वर्णन म्हणजेच लगे तो आबाद नाही तो बरबाद असा हा स्ट्रोक आहे. 23 धावा धावफलकावर आहेत. 80चं आव्हान आहे 57 पाहिजे जिंकण्यासाठी. खोलवरचा चेंडू, चांगला चेंडू यावेळेस मात्र करणचा पाहायला मिळतोय. सिंगल आपल्याला पाहायला मिळणार. सिंगलने स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 24-24 स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही बघायला गेलं तर षटक क्रमांक दुसरा आहे आणि 3 बॉल झाले. 3 बॉल बाकी आहेत आणि स्ट्राईकला पुष्कर करत एक चांगली स्टार्ट. ड्रीम स्टार्ट ज्याला आपण म्हणतो ती स्टार्ट इथे बघायला मिळत आहे. बॅटिंग करणारा संघ आपण बघतोय सरकार 11. तन्मयच्या बॅटमधनं आलेले चौकार षटकार संघाचे हौसले थोडस वाढवताना समोर करण पाटील आपल्या लेंथ लाईनला शोधण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. पॉवर प्लेचं एक महत्वाचं षटक, गोलंदाजी ट्रॅकवर अराउंड द विकेट, गोलंदाज मार्गस्थ होतोय. हो, याही वेळेला फटका थोडस बघतोय आपण. लॉंग ऑफला क्लिअर करण्याचा पावित्र्य आहे तिथे. खेळाडू सच आणि बघायचं आहे इंजर्ड झालेले आहेत का ते, डोळ्यावरती आढळलाय का चेंडू बघायचा आहे. सुजल मोरे होते तिथे. 2 धावा मिळतायत. धावसंख्या 2 ने पुढे जाईल आणि पोहोचते ती 26 वरती. कधी कधी प्रीतम जेव्हा आपण रिव्हर्स पद्धतीने झेल घेत असतो त्या वेळेला कदाचित असे प्रश्न येत असतात, कारण रिव्हर्स पद्धतीने तुमचे हात असे असतात. जेव्हा आपण रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकाल की कशा पद्धतीचा प्रयत्न होता सुजल मोरे यांचा. थोडस एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये आपण बघतायत इनसाइड आउट खेळण्याचा पावित्रा. झेलची संधी होती, विकेट घेण्याची एक संधी होती, थोडस पार्टनरशिप बिल्ड होते. त्या पार्टनरशिपला ब्रेक करण्याची एक सुवर्ण संधी होती, परंतु झेल तिथे सुटलाय. पण बघतोय जसं ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकतात अगदी हातामधला कॅच हाताच्या मधून निघून गेला आणि मला तर वाटते चेहऱ्यावर चेंडू जाऊन आदळलाय. सूर्यदेव जिकडे आपण बघू शकतात यावेळेस त्या ठिकाणी डोळ्यावर सूर्यकिरण येत असतात. एक चांगला खेळाडू टीमचा कर्णधार देखील आहे. सुजल मोरेकडून ही चुकी झाली आणि पुष्करला जीवनदान. 2 कॅचेस पुष्करचे ड्रॉप झालेले आहेत. यस, गालावर अगदी मात्र हा बॉल पडलेला आहे आणि एवढ्या वरून जेव्हा बॉल वजनी बॉल आहे, बघायला गेलं तर टणक बॉल आहे टेनिस बॉल, वरून जेव्हा पडतो तेव्हा जोरदार लागणारच. मी म्हणेल की हाताचा स्पर्श थोडा झाला असेल त्यामुळे थोडी गती कमी झाली, परंतु पुष्करला 2 संधी मिळाल्या आहेत. कालच्या दिवसामध्ये देखील असंच पाहायला मिळेल. एखाद्या फलंदाजाला वारंवार संधी भेटते, त्याची कॅच वारंवार ड्रॉप होत आहेत आणि आज मात्र पुष्करचे 2 कॅच ड्रॉप झालेत. 2 धाब्याने स्कोरबोर्डचा विचार केला. 26 स्कोर कार्डवर. लास्ट बॉल आहे अजित सर. 4 बॉल झालेत, 2 बॉल आहेत अजित सर. संधी मिळाली आहे तर ती 2 वेळेस वारंवार मिळणार नाही. आता मात्र फायदा उचलला पाहिजे बॅट्समनने. नाही, प्रत्येकाची इच्छा असते जेव्हा तुम्हाला रिटेकचा मौका मिळतो तेव्हा ते इनिंग तुम्ही कशी पुढे घेऊन जाणार आहे, हा एक प्रयत्न असतो फलंदाजाचा. आणि क्षेत्ररक्षक जर आपण म्हटलं तर जाणून बुजून कोणाच्या हातून झेल तो सोडत नसतो. योगायोगाय म्हणा किंवा सूर्य समोर आला म्हणा, पुढील चेंडू करण 5-6 बॉलांचा रनअप बघायला मिळतोय. अप्रतिम कव्हरला खेळतायत. चांगलं क्षेत्ररक्षण आपण बघतायत. 38 सर्कल मध्ये शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये चांगली क्षेत्ररक्षण. धावसंख्या 27 वर पोहोचलंय. जवळजवळ जर आपण आता करंट रन रेट बघितला 11 चेंडूमध्ये 27 झालेले आहेत. खूप चांगली स्टार्ट आहे प्रीतम. ही स्टार्ट सरकार 11 पुढे कशी घेऊन जाईल याच्याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत आणि या स्टार्टला थोडस ब्रेक कसं करणार फिल्डिंग करणार टीम एसआरची उर्वी 11 याच्याकडे लोकांच्या नजरा आहेत. क्रीडा रसिक वर्ग हा मॅचचा आनंद मंत्रमुक्तपणे घेताना दिसतोय. कारण पुढील चेंडू हो फक्त पंच केलंय, चॉप केलंय ज्याला आपण म्हणतो सिंगलसाठी. 14च्या सरासरीने 28 झालेले आहेत. 80चं टार्गेट आहे, म्हणजे अजूनही तुम्हाला बनवायचे त्या 52. 13च्या सरासरीने बनवायचे 24 मध्ये 52. लक्ष प्रीतम नजरेसमोर आहे, काही होऊ शकतं या मॅच मध्ये. अजून बघायला गेलं तर मी म्हणेन बॅटिंग टीम स्ट्रॉंग झोन आहे, कारण की राकेश प्रभू येणं बाकी आहे. त्या टीम मध्ये बघायला गेलं तर कोणतीही स्पर्धा असो तुम्हाला राकेश प्रभू ऍज अ ओपनर नेहमीच पाहायला मिळतो. या स्पर्धेमध्ये आताच्या मॅच मध्ये स्वतःला थोडं बॅक केलंय
आणि युवा खेळाडूंना मात्र संधी देत असताना ज्यामध्ये एक गिवलीन गावातील जितू देखील आहे. हा देखील मात्र ताकदवान खेळाडू आहे. तर मी म्हणेल की 13ची रन रेट मेंटेन करणं टेनिस बॉलला एवढा अवघड नाहीये. परंतु क्रिकेट आहे काही होऊ शकते कारण की ही खेळपट्टी जी आहे ना ती मात्र डिफेन्स खेळपट्टी झाली असं म्हणायला हरकत नाही. पहिल्या दिवसापासून कालपासून आजपर्यंत 6 मॅच पहिल्या बॅटिंग करणाऱ्या टीमने विन केल्यात. परंतु वारा आता मात्र वेगाने वाढतोय. अमोल आलाय गोलंदाजीसाठी मॅन फ्रॉम पोफरन. आपण बघू शकतात गोलंदाजी मार्क वन आणि स्ट्राईकला तन्मय आहे. वेस्ट इंडिजच्या टीम मध्ये ज्याप्रमाणे काही म्हणतात की सुरुवातीचे 2 ते 3 प्लेयर खेळतात ते पण ठीक आहे. त्यानंतर येणारे आहेत ना ते डेंजर दिसतात. आणि या टीम मध्ये राकेश प्रभू जो येणं बाकी आहे. जोपर्यंत मी म्हणेल की हे दोघे आहेत कुठे ना कुठे डॉट चेंडू देखील येतील. परंतु तन्मयने एक षटकार देखील खेचलाय. आणि कालच्या रात्रीमध्ये जी चुकी झाली साऊथ आफ्रिकेचा कीपर जिथे आपण बघू शकतात मला वाटते धावायची काही गरज नव्हती. पहिला विकेट जर 20 धाव्यावर आला असता तर एखादा न्यूझीलंडचा 13 ओव्हरीत धावा देखील चेस झाला नसतं. तिकडे कॉलिंग गडबड कॅच ड्रॉप आणि त्यानंतर मात्र खेळच बदलला. आजही कॅच ड्रॉप झालेत. बघूया काय होतंय. वळी अमोलकडे. समोर तन्मय आहे. ओ मोठा शॉट करण्याचा प्रयत्न चिकी रन घेत आहेत. वेगाने येत आहेत. नॉन सायकिंग स्ट्राईक कडे सिंगल कंप्लीट झालेले. मी जसं मगाशी म्हटलं होतं प्रीतम की क्रिकेटचा प्रवास किंवा तुमचा जीवनाचा प्रवास सावधान राहून तुम्हाला करावा लागतो. कधी कधी आपले दात जिवेला काटतात. हे आपण सातत्याने बघितलंय. म्हणजे तुम्ही जेवढे सावध राहाल तेवढा तुमचा प्रवास हा सुखकर होणार आहे. ते तुम्ही रहदारीमध्ये गाडी चालवत असाल किंवा चालत असाल. सावधानता ही जीवनामध्ये भरपूर महत्वाची आहे. येस आता मात्र मी म्हणेल की पुष्करला 2 संधी मिळाले तर आउट सारखंच हिशोबाने खेळलं पाहिजे. फ्री माइंडेड कुठे ना कुठे बॉलच्या मेरिटवर तुमचे फटके येणं गरजेचं आहे. आणि अमोल आहे पुन्हा एकदा उंच गेलाय. प्रॉपर टायमिंग नाही होत आहे. तिसऱ्यांदा अगदी उंच गेला आणि यावेळेस बघा तिसऱ्या वेळेस सूर्यदेवाची कृपा अगदी झालेली आहे. सूर्यदेवाच्या अगदी किरणामध्ये जेव्हा चेंडू गेला डोळ्यापासून अगदी अंधार होऊन गेला आणि क्रिमीचे डोळे बाजूला करून घेतले. कदाचित पुष्कर सकाळी सूर्यनारायण देवाला प्रार्थना केली असेल. आदिदेव नमस्तुंबे प्रसिद्ध मम भास्करम प्रभाकर नमस्तुंबे दिवाकर नमस्तुते असं काही होई झालं असेल. येस ही कृपा ही नशीब आहे. परंतु कोणत्या टीमच्या बाजूने जास्त वेळ राहील हे सांगणं अवघड आहे. कारण की पुष्करच्या बॅटमधून फटके देखील नाही येत आहेत ना. ही समोरच्या टीमसाठी देखील एक चांगली बाब आहे की उभा आहे. कधी कधी होते ना की एखादा म्हणतो की आमच्या टीमसाठी तो चांगलं काम करून गेला. आता मात्र पुष्करचा विचार केला तर इंडिव्हिज्युअल स्कोरचा विचार केला दरम्यान वळूया. अमोल तयार होत आहे. 32 रन्स ऑन स्कोर कार्ड. तन्मय लेफ्ट हँड बॅटर ऑन स्ट्राईक. हो अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा पावित्र्य चिकिरांसाठी येतात. टार्गेट हिट करण्याचा अटेम्प्ट संख्या 33 वरती पोहोचते. अमोलनं थोडंसं प्रभावित केलंय प्रीतम. 4 चेंडू हाताळलेले आहेत. 5 धावा फक्त खर्च केलेले आहेत. मॅच मध्ये एसआरजी उर्वी 11 संघासाठी महत्वाचा षटक अमोल हाताळताना. आणि पहिल्या दिवसापासून कालपासून बघितलंय पॉवर प्ले संपल्यानंतर गोलंदाजाचा बोलबाला राहतो आणि हेच पाहायला मिळते. इथे मात्र आपण बघू शकता अमोलने इम्प्रेस केलंय या 2-3 वर्षामध्ये. कमालीची गोलंदाजी त्याने हाताळली आहे. शॉर्ट बॉल हे उद्या पुष्करचा हल्ला पॉवरफुल रोहित शर्मा स्टाईल चेंडू झालाय सीमा पार. 6 धावा षटकार. स्कोरबोर्ड 6 ने पुढे जाईल. 39 स्कोर कार्ड वर. आता लय मध्ये येत असताना आता खऱ्या अर्थाने पुष्कर हा त्याच्या नावाला साजेशी कामगिरी करतो. पुष्कर त्याने स्कोरला पुश केलेला आहे. धावसंख्या 6 ने प्लाय त्याने पोहोचते 39 वरती. अमोल कमबॅकिंग साठी प्रयत्न करण्याचा त्याचा निर्धार असेल ते एका पद्धतीने पुष्करला मोमेंटम जे मिळालंय ते पुढे कसं जाईल यासाठी त्याचा प्रयत्न. याही वेळेला बॅक टू बॅक दुसरा मोठा प्रहार करण्याचा पावित्र्य आहे. येस नो दिस टाइम टेकन. पुष्कर जात आहेत बॅक टू द डगआउट. आपण जातोय डीजे मास्टर कडे. एसटीच
थँक्यू मास्टर. 39 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर 13च्या सरासरीने अगदी मागच्या ओव्हरचा विचार केला तर 11 धावा आल्यात आणि एक विकेट आलंय. षटकार आला होता पुष्करच्या बॅटमधून आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा मात्र हवेमध्ये चेंडू उडाला आणि चौथ्या वेळेस मात्र कॅच अटेम्प्ट केलंय. पहिला कॅच ड्रॉप केला होता पुष्करचा भूपेंद्रने आणि त्यानेच आता मात्र कॅच टिपलेला आहे. 3 कॅच ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळाले. भूपेंद्र पाटील, सुजल मोरे, प्रीमित राऊत या तिघांनी मात्र कॅच ड्रॉप केला आणि चौथा कॅच उडाला तेव्हा कॅच घेतलेला आहे. 39 झालेले आहेत आणि 41 पाहिजेत म्हणजे बरोबरीत आहे मॅच. अगदी बघायला गेलं 18 बॉल 39 झालेत, 18 बॉल 41 पाहिजेत. 80चा आव्हान आपण बघू शकतात आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जतीन गोलंदाजी मार्कवर तयार. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये सांगायची गरज नाही, बोलायची गरज नाही. टेनिस क्रिकेट जो पाहतो तोच्या ओळखीचा चेहरा राकेश प्रभू मैदानाच्या आतमध्ये येत असताना 2 डाव्या हाताचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि येणारे या 2 षटक खूप महत्वाचे असतील. क्रिकेटचा खेळ काही सांगता येत नाही, कुठे जाणार, कधी बदलेल आणि इथे मात्र ही ओव्हर बदलणारी असेल का? एज लागलंय शॉर्ट दरम्यानला, चांगलं क्षेत्ररक्षण आहे, सिंगल पाहायला मिळते. सिंगलने स्कोरबोर्डचा विचार केला तर 40 अर्ध्या धावा झाल्यात 19 बॉलमध्ये. 17 बॉलमध्ये अर्ध्या धावा बनवायच्यात म्हणजे 17 मध्ये 40 बनवायचे. पहिला बॉल अचूक टप्पा अगदी वाईड हरकत. तसं नियमान आपण बघतात राकेश प्रभू टेनिस क्रिकेट विश्वातील एक उत्कृष्ट ऑलराऊंडर च्या नावाची चर्चा राहिली आणि ती योग्य वेळी तो दाखल झालाय सरकार 11 संघासाठी. बघूया त्याची कामगिरी किती चांगली राहणार आहे मॅच मध्ये. समोर आपण जतीनला बघतोय वैयक्तिक दुसरं सामन्याचं 4थं षटक घेऊन. हो, गुडघ्यावरती बॅलन्स बॅटला ड्रिल केलं होतं ऑन साइडला, डॉट बॉल आलाय. टाळांचा गजर एका बाजूने बघायला मिळतोय. महत्वाचं षटक आहे, अजूनही 40ची गरज आहे 16 मध्ये. इक्वेशन तसं बघितलं तर जास्त मोठं नाहीये, परंतु क्रिकेटमध्ये समीकरण बदलत राहतात. क्षमता फलंदाज किंवा गोलंदाजाकडे असणं अनिवार्य आहे. चांगली गोलंदाजी आहे. पुढील चेंडू फॅन्सी शॉट खेळण्याचा पवित्रा डॉट बॉल आलाय. सलग 2 डॉट बॉल. काय म्हणाल प्रीतम? यस, किती मोठा खेळाडू असला तरी आल्या मोठे हिट करणं तेवढं सोपं नसतं आणि 2 डॉट बॉल आलेले आहेत. 15 बॉल आणि 40 धावेची गरज. मॅच बॅलन्सिंग आहे, दोन्ही बाजूला झुकलेले आहे. परंतु गोलंदाज सध्या हवी दिसतोय आणि हवी गोलंदाजाचा फटका इथे मात्र फसला होता राकेश प्रभूचा, परंतु नशिबाची साथ इथे मिळते. चेंडू मात्र नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. गोलंदाज पूर्णपणे जिंकला होता या बॉलवर, परंतु फलंदाजाचं नशीब आपल्याला पाहायला मिळालं की चेंडू हा जो आहे प्रेमित राऊत पासून आणि करण आपल्याला पाहायला मिळते दोन्ही खेळाडूपासून दूर राहिला, दोघांच्या अगदी मधोमध पडला. 2 धावा येत आहेत. कुठे 2 रन्स ऑन स्कोर कार्ड. चांगली गोलंदाजी आहे गोलंदाजाकडनं, थोडस जखडून ठेवलंय, फ्रीडम देत नाहीये राकेश प्रभू यांना. आणि इथे थोडेसे सफळ झाले, बॅटला ड्रिल केलं ऑन साइडला, प्रॉपर स्विंग केलं, ओव्हर मिड विकेट येतो. इथे बोईसर प्रीमियर लीगचा एक तगडा सिक्सर. कमॉन डीजे. थँक्यू मास्टर. मागच्या 4 बॉलचा विचार केला ना अजित सर तर ऑफ स्टंपला आणि फुलर लेंथ आपल्याला पाहायला मिळाले आणि या बॉलचा विचार केला ना तर मिडल स्टंपला आणि शॉर्ट बॉल देखील थोडा होता. सोडणार नाही असा बॉल राकेश प्रभू आणि षटकारासाठी फेकून दिला. धावत झाले हे त्यामध्ये मैदान जर आपण बघितलं तर प्रत्येकासाठी अनुकूल आहे, पण लेफ्ट हँड बॅटरची गोष्ट करतो. राईट हँड बॅटरची सहजासहजी सिक्सर जाताना बघतात, परंतु तुम्हाला ते मिडल करावे लागतात किंवा तुम्हाला त्या गोलंदाजाचा चेंडू रीड करावा लागतो. जेव्हा तुम्ही चांगलं रीड कराल तेव्हा तुम्ही गोलंदाजावरती अटॅक कराल. जर गोलंदाजानं तुम्हाला रीड केलं तर तुम्ही बॅकफुटवरती जाल. हे क्रिकेटचं तंत्र आहे. यस, परंतु ही लाईन जी आपण बघू शकतो 4 बॉल अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर हाताळले, परंतु ही लाईन मिडल स्टंपला थोडी शॉर्ट देखील होती आणि त्याला पुरेपूर फायदा उचलला. 48 झाले स्कोर कार्डवर. फुलटस बॉल, बोनस बॉल इथे कमाल हाय. यावेळेस आपण बघू शकतात चुकी नाहीये इथे, मात्र क्षेत्ररक्षकाची काही करू शकत नाही.
अगदी बॉल समोरून उडाला, डोक्यावरून निघून गेला. बॅकअप पाहायला मिळते. सुजल मोरेने चेंडू अडवला. 4 ओव्हर इकडे समाप्त झाली. 12.50च्या सरासरीने 50 धावा स्कोर कार्डवर आहेत. आता येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये धावा बनवायच्या 30. मी म्हणेल की ही ओव्हर खूप महत्वाची आहे. जर 8 ते 10 ची आली ओव्हरमध्ये 20, थोडा डिफिकल्ट देखील होऊ शकते शेवटच्या ओव्हरमध्ये. आणि इथे मात्र 15 ते 20 आल्या शेवटच्या ओव्हरमध्ये इथे मॅच होऊन जाईल. आणि मी नेहमी म्हणतो की आपण हरवेळेस आहे ना शेवटच्या ओव्हरकडे लक्ष देतो, परंतु सेकंड लास्ट ओव्हर ही खूप महत्वाची असते. 2007 T20 वर्ल्ड कप इंडियाकडून शेवटची ओव्हर टाकणारा गोलंदाज जोगिंदर शर्मा सर्वांना माहिती आहे, परंतु सेकंड लास्ट ओव्हर टाकणारा गोलंदाज RP सिंग याचा खूप मोठा रोल आहे. दोन्ही मॅच मध्ये सेमीफायनल म्हणा किंवा फायनल म्हणा, दोन्ही कंजूस गोलंदाजी त्यांनी केली होती आणि शेवटच्या ओव्हरमध्ये धावा आणून दिल्या होत्या. नाही, क्रिकेटच्या मैदानामध्ये प्रत्येक गोलंदाजाचं महत्व तेवढंच आहे. फक्त आपलं लक्ष कुठे आहे, पहिल्या षटकावर की दुसऱ्या षटकावर, त्याच्यावरती आपण ठरवत असतो की अंतिम षटक महत्वाचं आहे, दुसरं षटक महत्वाचं आहे. इथे जर आपण स्कोर कार्ड वरती बघितलं, पहिल्या 2 षटकामध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमने सरकारी 11ने फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या. तिथे जर 20 किंवा 25 असत्या तर मग 100च्या वर टार्गेट केलं असतं. त्याच्यामुळे त्याही षटकं भरपूर महत्वाची आहेत. इथे मात्र थोडीशी टीम मीटिंग आहे. संघातील अनुभवी खेळाडू सांगतायत की 5वं षटक गोलंदाज कोण हाताळेल आणि कसं हाताळायचंय. सांगितलं जातं की संघनायकाचे बोल हे साता समुद्रापेक्षाही खोल, मानले तर अनमोल, अन्यथा माती मोल. तर बघायचंय तो गोलंदाज कोण आहे आणि त्याला काय सूचना केल्यात. आपण बघतायत 5वं षटक घेऊन गोलंदाज येतो अमोल ला पुनश्च इंट्रोड्यूस करतायत. 12-30चं इक्वेशन आहे. चेंडू आणि फळीमधला द्वंद्व आहे. मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये उत्साह, ऊर्जा यांचा स्रोत वाहत आहे आणि तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा वेधून घेताना बोईसर प्रीमियर लीगला 4 चान लावणारी मॅच आपल्या नजरेसमोर आहे. 12 मध्ये 30, एका बाजूने दोन्ही फलंदाज सेट आहेत. तन्मयचं आपण जर चर्चा केली, चांगली बॅटिंग करते अजूनही. राकेश प्रभूच्या बॅटमध्ये षटकार आलाय, तर अमोल ज्यांनी सुंदर गोलंदाजी केली तो गोलंदाजी ट्रॅकवर आहे. याच्यानंतर विनिंग अशी मॅच होणार आहे. बिरसा मुंडा खैरापाडा विनिंग टीम सोबत 2 हात करताना आपल्याला बघायला मिळेल. वळूया मॅच कडे. अमोल समोर तन्मय आहे. 12 मध्ये 30चं इक्वेशन आहे. मॅच इज ऑन. इथे लॉफ्ट केलाय, परफेक्ट एलिव्हेशन, ओव्हर मिड विकेट. येतो इथे षटकार, इरादे स्पष्ट करणारा. नेहमी म्हटलं जाते डोंट बी पॅरट इन लाईफ, बी अन ईगल. पॅरट टॉक टू मच बट कॅन नॉट फ्लाय द हाय. ईगल इज अ सायलंट बट हॅड द पॉवर टू टच द स्काय. आकाशाला गवसणी घालणारा आला षटकार. धावसंख्या अब तक 56 वरती पोहोचलंय. 11-24चं इक्वेशन. बॉल द्या. आणि जिथे आपण बघू शकतात की बब्बेने स्वतः सांगितलं की थोडा हायटेड जर खेळाडू असता तर हा कॅच झाला असता. त्यामुळे त्याने स्वतःने जागा चेंज केली. जिथे त्यांनी सांगितलं की एका उंच खेळाडूला ठेवा, अगदी त्याच्या डोक्यावरून हा बॉल निघून गेला आहे. 6 धावेसाठी सुरुवात चांगली झाली 5व्या ओव्हरची बॅटिंग टीम कडून. सरकार गिरेगी की बनेगी हे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार. सरकार बेटेगाव त्यांच्या विपक्ष SRG उर्बी 11 गत वर्ष डिपेंडिंग चॅम्पियन टीम आहे BPL ची. BPL 1 ज्यांनी गाजवलं. आणि मैदानाच्या आतमध्ये 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 24 धावा जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. गोलंदाज अमोल आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर. तन्मय आपण बघू शकतात जिथे चेंडू 24ची गरज आहे. तन्मय 28 वरती एक चांगली इनिंग खेळताना आपण बघतायत. प्रमोट केलं, ओपनिंग साठी पाठवलंय. संघनायकानं जो विश्वास त्याच्यावरती ठेवलाय त्याला एक चांगल्या पद्धतीने पुढे घेऊन जातोय. यस, ओपनिंगच्या भूमिकेत आला होता आणि ज्या रीतीने प्रीमितने एका बाजूला मात्र विकेट सांभाळून धावा बनवल्या, त्याच रीतीने तन्मयने देखील एका बाजूला मात्र विकेट सांभाळून धावा बनवल्या आहेत. 11 आणि 11 मध्ये 24ची गरज आणि तयार इकडे मात्र गोलंदाज फलंदाज. खोलवरचा चेंडू खोदून काढलाय. चेंडूला डीप मध्ये क्षेत्ररक्षक, चांगली कॅचिंग लॉंग ऑनला. यावेळेस मात्र चांगला झेल टिपलाय आणि तन्मय बॅक टू डग आउट. यावेळेस मात्र मोठा विकेट तन्मयच्या रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय.
सुनीलमान जीतू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सुनीलमान जीतू मैदानाच्या आतमध्ये घेवली गव्हाला बिलॉंग करणार दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. 10 मध्ये 24चं इक्वेशन आहे. परफेक्ट यॉर्कर लाईनचा चेंडू हाताळला गेला आणि तन्मयचे खूप चांगले सेट झाले होते. त्याला छोट्या बॅकलिपने खेळण्यासाठी मजबूर केलं. डीप काव कॉर्नर मध्ये पूर्णतः फील्ड सजवली होती आणि त्या चक्रव्यूहामध्ये फसवलं गेले अमोलकडनं. षटकारानंतर एक विकेट, ही कमबॅकिंग म्हणायला लागेल. पण बघतोय हवेचा ओघ खूप वाढलेला आहे. निसर्गाच्या खुशीमध्ये बसलेलं बेटेगाव आणि बेटेगावामध्ये ज्या पद्धतीने हवा वाहते खूप सुंदर हवा आहे. 10 मध्ये 24. प्रीतम मॅच थोडीशी जास्त एंटरटेनमेंट कडे जाते असं मला वाटत आहे. इथून 10 बॉल 24 आणि राकेश प्रभू नो स्ट्राईकला नवीन बॅट्समन जितू आहे. मॅच चांगली आहे. 2 डॉट आले अजून चांगली होणार. षटकार आला तर मात्र पुन्हा एकदा मजबूत पकड आपल्याला पाहायला मिळेल बॅटिंग टीमची. प्रत्येक बॉल मागे मात्र सिच्युएशन बदलत असताना आणि ह्याच मॅचेस पाहण्यासाठी तर प्रेक्षक वर्ग इकडे जमा झालेले आहेत. आपण पाहू शकतात. थोडं स्पीडअप ठेवा. बॅटिंग टीम आणि फिल्डिंग टीम दोघांना विनंती आहे जेणेकरून 5 मॅच अगदी व्यवस्थित 5:30 पर्यंत पूर्ण झाल्या पाहिजेत. आणि तयार आपण बघू शकतात गोलंदाज. तिसरा बॉल यावेळेस वेगाने टाकला जातोय. चेंडू गेलाय मात्र डीप मध्ये. 1 धाव नक्की मिळणार. सिंगलने स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय 57. 57 स्कोर कार्डवर 23 धावेची गरज. राकेश प्रभू स्ट्राईकवर. जितेंद्र आणि राकेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये. SRG उर्वी 11 फिल्डिंग करताना बॅटिंग करताना सरकार 11. नेक्स्ट बॉल. ओ ड्रीम डिलिव्हरी. कॅन्सल डिलिव्हरी. राकेश प्रभूला क्लीन बोल्ड करत असताना आपण बघू शकतात यावेळेस मात्र या मॅच मध्ये मजबूत पकड पाहायला मिळते. उर्वी 11 SRG टीमची विकेट एसटीचे. थँक्यू दिसे थँक्यू. न्यूमान निरंजन आलाय मैदानाच्या आतमध्ये. तर चेंडू तुमच्याकडे आहेत ते 8 आणि 8 मध्ये बनवायच्या त्या 23 धावा. निरंजन घरत हा एक हार्ड हिटर बॅटर आहे. मोक्याच्या क्षणी मॅचला कलाटणी देण्याची ताकद निरंजनकडे आहे आणि तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. परत अमोलने काय क्लीन बोल केले राकेश प्रभू यांना. हो टायमिंग चांगला आहे. क्लेवर क्रिकेट, अनुभवाचं क्रिकेट. बिहाइंड द विकेट खेळताना फाईन लेगला फक्त दिशा दिली आहे. चौकारानं या ठिकाणी खातं खोलतोय आणि धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 61 वरती. 7 मध्ये आता बनवायचे ते 19 अशी मॅच आपण बघतोय. या ठिकाणी मात्र निरंजन चेंडूला पूर्णतः रीड केलं गेलं. माहिती आहे या ठिकाणी फाईन लेग नाही आहे. त्या संधीचा फायदा उचलत मॅचला थोडस पुढे घेऊन गेलंय. क्लेवर क्रिकेट, अनुभवाचं क्रिकेट. सातत्य काय ठेवायचं, कुठल्या फलंदाजाच्या अगेन्स्ट शॉर्ट सिलेक्शन कसं असावं प्रीतम, हे निरंजनने आल्याला दाखवले. 7 मध्ये 19 मॅच अजूनही दुहेरी वळणावरती वाटचाल करते आहे. सात 19 आल्याला चौकार देखील खेचलाय. निरंजन गरतने देखील या मैदानावर नेहमीच चांगली बॅटिंग केलेली आहे आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिलेला आहे. स्वीप करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता. यावेळेस मात्र डॉट बॉल येत आहे परंतु गोलंदाजी खूप चांगली झाली. आपण बघू शकतात 19 पाहिजे 6 बॉल मध्ये 11 धावेचं हे षटक मी म्हटल्याप्रमाणे. आता मात्र 6-19 जितूवर देखील नजर असेल
जिथे मात्र पहिल्या 3 बॉल मोठे हिट येणं गरजेचं आहे. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 61 स्कोर कार्ड वर 19 पाहिजे जिंकण्यासाठी. 6 गेंदों का खेल बचा है. जबरदस्त मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. 13च्या सरासरीने 52 बनवायच्या होत्या शेवटच्या 4 षटकामध्ये, परंतु गोलंदाजानं अचूकता दाखवली. मोठ्या फलंदाजानं माघारी पाठवलं आणि तदनंतर मॅच 6-19 अशी येऊन उभी राहिले. इथून गेम प्लॅनिंग असेल की 2 मोठे शॉट बघूया. स्कोर पोहोचलाय तो 61 वरती, 61. नवीन गोलंदाजी ट्रॅकवर सुजल. समोर आपण जितेंद्र जितू यांना बघतोय. 6-19 काय म्हणाल प्रीतम, या मॅच कुठल्या दिशेने वाटचाल करते असं तुम्हाला वाटते? मी म्हणेल की सुजल देखील पहिलीच ओव्हर टाकण्यासाठी येत आहे आणि पहिले 3 बॉल खूप महत्वाचे असतील आणि थोडं मोठं टार्गेट देखील आहे समोर. 6 बॉल 19 आणि गोलंदाजाला देखील मात्र थोडं होप्स असेल. इथे मात्र 19 धावा आहेत आपल्याकडे, कारण की मागचं षटक 11 धावेचं अमोल आणि अमोलच्या जोडीला ऋषी करण यांनी चांगली गोलंदाजी केली. म्हणजे पोफरण गावातले गोलंदाज जिथे मात्र आपण बघू शकतात, सॉरी ऋषीने ओव्हर नाही टाकलं, जिथे मात्र नवापूरचा गोलंदाज आणि 2 पोफरण गावाचे गोलंदाज पाहायला मिळाले. तो कॅप्टन आहे मॅन फ्रॉम सालवड आणि पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हरला. जितूची ही पावर आहे आणि मी पहिलेच म्हटलं हा ताकदवान फलंदाज आहे. 6 धावेने केले सुरुवात. 5-13 अजित सर, मॅच अगदी चांगल्या मोडवर. टू मेक अ क्विक रिप्लाय ज्याला आपण म्हणतो, सणसणीत उत्तर. 5 मध्ये 13चं इक्वेशन शेष आहे. टाळ्यांचा गजर सरकार 11च्या खेम्यामधनं बघायला मिळते. दुसऱ्या बाजूने मात्र एसआरची उरीव 11 संघाचे संघनायक त्यांचे सर्व आयकॉन खेळाडू सांगतील की सुजित तुम्हाला कशी गोलंदाजी करायची आहे. एक षटकाराला हरकत नाहीये, तुम्हाला वापसी करायची आहे. तर इथून मात्र सरकार 11 संघाचे जे समर्थक आहेत त्यांची इच्छा असेल. एक आलाय, दुसरा आला सोने पे सुहागा. बऱ्याच वेळानंतर एक चांगली मॅच भेटीला आलेली आहे. नाहीतर 5 मॅचचा 6 मॅचचा विचार केला शेवटच्या ओव्हरमध्ये त्या ओव्हरचा काही अर्थ राहत नाही. व्हाईट बॉल आलाय. अगदी आपण बघू शकतात राकेश राऊत सरांचा इशारा येतोय, स्कोरबोर्ड एकने पुढे जाईल. जिथे मात्र व्हाईट बॉल आणि बिमर बॉल साठी तुमच्याकडे रेफर आहे. यस, फिल्डिंग टीमने मात्र या व्हाईट बॉल साठी रेफर घेतलेला आहे. चेक केलं जाईल. बघूया काय असेल निर्णय. अगदी आमच्या वॉर्ड रूम मध्ये जिथे मात्र तिसरे पंच आशुतोष व्यवहारे सर आहेत आणि चेक केलं जाईल आणि डिसिजन मैदानाच्या आतमध्ये पोहोचवलं जाईल. ऑनफिल्ड डिसिजन व्हाईट बॉल आणि लगेच मात्र रेफर केलं फिल्डिंग टीमने या बॉलसाठी. ती व्हाईट बॉल या बेस आपल्याला पाहायला मिळतोय. खूप बाहेरचा, परंतु रेफर गमावला हरकत नाही, कारण की आता मात्र 5 मध्ये 12ची गरज आहे. जो रेफर आहे तो घेऊन तर आपण जाऊ नाही शकत. होता त्याकरता यूज केला इथे फिल्डिंग टीमने आणि 5 बॉल 12 धावा डॉट बॉल घ्यावा लागेल गोलंदाजाला. बघूया 5 मध्ये 12ची गरज आहे. जितूने पॉवर आपली दाखवलेली आहे. अचूकता, एक्युरेसी हा गोलंदाज दाखवेल का? चर्चा रंगणार आहे मॅचची. सुजल तयार होताना पुढील चेंडू घेऊन. ओ माय गॉड, इथे आपण बघतायत चेंडू जातोय लॉंग स्टॉप मधनं सीमा रेषेच्या बाहेर. हा चौकार आता 4 मध्ये बनवायचे आहेत ते 8. धावसंख्या 4 ने प्लाय होताना पोहोचते ती 72. 72. ह्या 4 धावा किती मायनेट होत आहेत? अगदी किपरने देखील तत्पर राहणं गरजेचं होतं, कारण की अगदी बाजूने गेला आणि त्यानंतर आपण बघू शकतात प्रेमित राऊतचं रिॲक्शन, कारण की 4 धावा मिळत आहेत. स्कोरबोर्डचा विचार केला तर इथून मात्र 62 झालेले, सॉरी 72 झालेले आहेत. 8 पाहिजेत. फुल टस बोनस जीतू म्हणतोय. ओ क्या कर दिया इस वक्त बल्लेबाजने. सोप्या बॉलला मात्र इकडे विकेट आणि बॅटिंग टीमने बिमर साठी केलंय रेफर. बघूया काय असणार. फेअर बॉल आहे.
आणि विकेट आलाय. हा फटका अगदी सॉफ्ट हँडने का खेळला असेल आपण बघू शकता फलंदाजाने, जिथे मात्र 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 8 धावेची गरज आणि फुलटस बॉल मिळाला होता, त्यावर मात्र हा विकेट आलाय. अजूनही आतापर्यंत BPL 2 चा हा रेकॉर्ड कायम आहे. पहिली बॅटिंग करणारी टीम विजयी पाहायला मिळते आणि 3 बॉल 8 ची गरज. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अभिजित. अभिजित येतोय आपल्या घरच्या मैदानावरती. 3 मध्ये 8 ची गरज आहे. मॅच निर्णायक मोडकडे जाताना आपण बघतोय ट्विस्ट आलाय थोडासा. एक फुलटॉस चेंडू होता. जितेंद्र जितू थोडासा नाराज असेल आपल्या बॅटिंगवरती, परंतु क्रिकेटमध्ये काही गोष्टी घडतात. त्याच्या अगोदर स्वप्नीलकडनं एक 4 सुटला. आता आलेल्या संधीला गमावलं जितून. हे होत राहतं क्रिकेटच्या मैदानामध्ये. कभी इधर तो कभी उधर तो कभी बीच राह में मॅच. जितूपेक्षा त्याचे टीममेट्स समर्थक जास्त नाराज असतील, कारण की बॅट्समनच्या बॅटमधून पहिल्या बॉलवर षटकार आणि त्यानंतर एज लागून नशिबाचा चौकार देखील आला होता आणि पुढचा बॉल लॉलीपॉप ज्याला म्हटलं जातं तो बॉल मिळाला आणि त्यावर विकेट क्षेत्ररक्षक कॅच करता पाहायला मिळते. आपण या ठिकाणी बघतोय अभिजितची झाले या ठिकाणी थोडीशी चुकी आणि फलंदाज आपण बघतोय बाद होताना. आता 2 चेंडू 8 धावा. मॅच होती कुठे आणि मॅच आले कुठे. 4 मध्ये 8 बनवायच्या होत्या, एक क्लिअर करायचा होता. अजूनही जर एक क्लिअर झाला मॅच अजूनही दोलायमान स्थितीमध्ये जाऊ शकते, परंतु बॅक टू बॅक 2 विकेट या ठिकाणी जो वार आहे, पलटवार आहे, तो बघायला मिळते प्रीतम. खऱ्या अर्थाने अजित या बॉलवर खूप काही निर्भर होतं आणि जिथे आपण बघू शकतात की फलंदाज अगदी जागच्या जागेत राहिला, पाय मात्र हलवले नाही आणि डॉट बॉल आलतोय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये केविन राठोड मैदानाच्या आतमध्ये येत असताना 2-8 हिरो बनण्याची संधी इकडे मात्र केविनला देखील आहे. अगदी 2 चेंडू 8 धावा. यस, मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर असेल. 4-8 ची मॅच, 2 डॉट सलग आले, त्यामध्ये विकेट आला आणि आता 2 बॉल 8 ची गरज आहे. खेळ बदलला जातोय, वेळ बदलला जातोय, जिथे मात्र आपण बघू शकतात उर्वी 11 SRG टीम आपल्याला पाहायला मिळते. मागच्या वर्षी BPL ज्या संघाने जिंकली होती, ज्या ऑनरने विन केली होती, रोया दादा. आणि इकडे काय घडतंय, स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न तर केला जातोय आणि स्ट्राईक जरी भेटली तरी हरकत नाही, कारण की इकडे विकेट आलाय. 1 बॉल 8 धावेची गरज. अगदी अजित सर ज्याप्रमाणे म्हणतात मॅच होती कुठे आली कुठे, आणि तसंच झालंय. 5-8 ला असं वाटलं होतं, 4-8 ला की ही मॅच आता बॅटिंग टीम घेऊन जाणार, परंतु या वर्षी ही खेळपट्टी पहिल्या बॅटिंग करणाऱ्या टीमच्या प्रेमात पडलंय. परंतु अजून 1 बॉल आहे, 8 धावा आहेत. क्रिकेटमध्ये काही होऊ शकते. 1 चेंडू 8 धावा. नवीन बॅट्समन येणार, नो स्ट्राईकला असणार अक्षय आरेकर. आता खऱ्या अर्थाने 1 बॉल खेळत असताना षटकार जो आला, शेवटच्या ओव्हरमध्ये ज्या धावा आल्या अक्षयच्या अगेन्स्ट, खास करून युवा फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला भव्य. कुठे ना कुठे आपण बघू शकतात कारकीर्द साबित असताना धावा आपल्याला पाहायला मिळतात. 1-8 शेवटचा बॉल. झाली चुकी गोलंदाजाकडून, वाईड बॉल हाताळलाय. 1-7. अजित सर, षटकाराला तर पहिली सुपर ओव्हर देखील पाहायला मिळेल. मॅच मध्ये ट्विस्ट. संपूर्ण सरकार 11 हे प्रेशर मध्ये होतं. इथून जरी षटकार आला तरी आम्ही जिंकू शकणार नाही ही त्यांना जाणीव होती, परंतु गोलंदाजाने दिलेली साथ. कहते ना लगातार तीर तो दर्द न हुआ गालिब, जख्म का एहसास तब हुआ जब कमान देखी अपनों के हाथों में. आणि तेच इथे बघायला मिळते. आपल्या माणसाची झाली चुकी आणि मॅच इथे फसलेली आहे. ताश का जोकर और अपनों की ठोकर
अक्सर बाजी घुमा देतीये, अक्सर बाजी घुमा देतीये. काय म्हणाल प्रीतम, एक चेंडू 7ची गरज आहे. एक संधी तर आलेली आहे आणि या संधीला सिक्सर मध्ये रूपांतर करावं लागेल फलंदाजाला. 1-7 सुजल तयार. लास्ट बॉल. चांगला बॉल हाताळला, खोलवरचा चेंडू आणि इकडे मात्र आपण बघू शकतात मॅचला विन केलंय. लगातार ही 7वी मॅच. पहिली बॅटिंग करणाऱ्या टीमने विजय मिळवलाय. 2 नंबर मध्ये फक्त 9 होत्या आणि त्यानंतरचा विचार केला तर पुढच्या 4 ओव्हर मध्ये 70 धावा जमा केल्या, ज्यामध्ये प्रीमित राऊत यांचं खूप मोठं योगदान आहे. 49 धावा आपल्याला पाहायला मिळते. शेक हँड्स करायचे दोन्ही टीमने. अगदी आपण बघू शकता मॅच संपल्यानंतर ज्याप्रमाणे काल आपल्याला पाहायला मिळालं 4ही टीम आणि आज मात्र सकाळच्या सत्रामध्ये 2 टीम अगदी हात मिळवताना आपल्याला पाहायला मिळाले. त्याचप्रमाणे सरकार 11 आणि SRG उर्वी 11 आपण देखील हात मिळवूनच मैदानाच्या बाहेर यायचं आहे. एक टॉस करूया आणि मॅन ऑफ द मॅच देऊया आणि 15 मिनिटाचा ब्रेक मॅच ऑन होणार. नो डाऊट हात मिळवून घ्यायचा सरकार बेटेगाव आणि SRG उर्वी 11 शेक हँड्स करायचं आहे. नो डाऊट मॅन ऑफ द मॅच असणार 49 धावा ज्याच्या बॅट मधून आल्या प्रीमित राऊत. 21 बॉल मध्ये सुपर इनिंग. चला मॅच ऑफ मॅचसाठी प्रेमित या आणि दोन्ही संघाला विनंती आहे, आपण नाणेफेकीसाठी यायचंय. खऱ्यापाडा बिरसा मुंडा संघ आणि एका साईडला SRG उर्वी 11 संघाच्या कडे आपण नाणेफेक करून घ्या. 10 मिनिटाचा ब्रेक असणार आहे. तत्पूर्वी चला आयोजक इथे लक्ष ठेवा, प्रत्येक गोष्टी ज्या तुम्हाला हवं आहे तुमच्या पंचांचं सगळी व्यवस्था आपल्याला करायची आहे ती करा. चला आपण मॅच ऑफ द मॅच देतोय. प्रेमित ठरतात मॅच ऑफ द मॅच